नमस्कार. आठवणीच्या हिंदोळ्या या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हॅलो. नाटकामध्ये एक अशी कॅटेगरी असते की दौऱ्यावरचा कलाकार. दौऱ्यावरचा कलाकार काय होतं? दौऱ्यावरचा कलाकार म्हणजे असतं, मुख्य कलाकार जे असतात ना ते तेच असतात, पण इतर कलाकार दौऱ्यावर जाण्यासाठी वेगळे असतात थोडे, म्हणजे बी ग्रेडचे असेल. तसं हा जो मुख्य कार्यक्रम होता तो भारताचा कार्यक्रम होता आणि त्याऐवजी जो आहे हा दौऱ्यावरच्या कलाकारासारखा आहे, त्यामुळे उपस्थिती अर्थातच कमी असणार. त्याच्याबद्दल काही तंत वाढण्याचं कारण नाही, कारण गाणी सगळे दुसरा जो रिलीज जात आहे दुसरा असो. खरं तर आठवणीच्या हिंदोळ्यात हा कार्यक्रम कोणीही करू शकेल. याचं कारण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अनेक आठवणी, किस्से, घटना घडलेल्या असतात. त्यामुळे कोणीही त्या विषयावरती कितीही बोलू शकेल, कारण हजारो घटना त्या घडलेल्या असतात. हॅलो. कारण आपल्या आयुष्यामध्ये घटना खूप घडलेल्या असतात. घटना, किस्सा, आठवणी कोणीही हा कार्यक्रम करू शकतो. फक्त त्या घटना लक्षात ठेवणं, लिहून ठेवणं वगैरे एवढं गोष्ट करायला लागते. आणि पुढच्या आठवणी सांगायच्या तर तारतम्य वाढवलं ना तर कोणी करू शकेल. उदाहरण सांगायचं झालं ना, म्हणजे लहानपणची आठवण. आंघोळीसाठी पाणी काढलेले आईनी, तेवढ्यात दादा येतो, त्याच्या 2-3 तांबे गरम पाणी घेतो आणि तेवढं गार पाणी ठेवतो. मग मी आईकडे तक्रार करतो. ही आठवण झाली, पण ती आठवणी सांगण्यासारखी ती आठवण नाही आहे. त्यामुळे ते तारतम्य बाळगलं ना तर कोणी मनुष्य हा कार्यक्रम करू शकेल. काय काय आठवणीचे असतात ना, तर मी 1967ला ज्यावेळी नोकरीला लागलो, तर आत्मचरित्र सांगत नाही, आठवणी म्हणून सांगतो. 1967 तरी ज्यावेळी मी नोकरीला लागलो त्यावेळी आपण नोकरीला लागलो की अँटी चालली वगैरे चालू असतो, आपले प्रयत्न चालू असतात. तो अर्ज करायला लागतात, त्याच्याबरोबर फोटो पाठवायला लागतो. तर गिरगावमध्ये आम्ही राहत होतो त्यावेळी झारापकर फोटो स्टुडिओ म्हणून होता. तर तिथे मी पासपोर्ट साईज, कारण अर्जाबरोबर नोकरीच्या अर्जाला पासपोर्ट साईज फोटो जोडायला लागतात. ते पासपोर्ट साईज फोटो 3 त्यावेळी काढले ना की 5 रुपयाला 3 फोटो, स्टँडर्ड त्यांचं असेल. तर एक दिवशी मला ते पासपोर्ट फोटो पाहिजे होते. मी 5 रुपये दिले, त्यांनी फोटो काढला. 2 दिवसांनी बोलवतो फोटो द्यायला. 2 दिवसांनी फोटो घ्यायला गेलो तर त्यांनी ते पाकिट उघडून भेटत देताना ऑब्व्हियसली बघतात की त्याच माणसाचा आहे की नाही वगैरे. त्यांनी पाकिटातनं काढून बघितले, ते 3च्या ऐवजी 4 फोटो होते. म्हणजे त्याच्या माणसाने चुकून 3च्या ऐवजी 4 फोटो प्रिंट केले होते. अर्थात माझी काही त्यात चूक नव्हती, माझा काही दोष नव्हता त्याच्यामध्ये. तर मी काय म्हणत आलं, त्यांनी माझ्या देखत काढले, 4 फोटो बघितले. मी त्याला सांगणार होतो की एक्स्ट्रा काढलाय तुझ्या माणसाने, राहू दे, मी पैसे देतो ना, कारण फोटो काय लागतच असतात. हे मी त्याला सांगण्याच्या आधीच त्यांनी काय केलं, त्या मालकाने तो 4था फोटो माझ्या देखत त्याचे 4 तुकडे करून कचऱ्याच्या डब्यात त्याच्यात दिले टाकले. ही घडलेली गोष्ट आहे. आता माझ्याच म्हणून झालं की मी पैसे दिले असताना गोष्ट, आणि समजा मी नसते दिले तर त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की एवी तेवी त्याची कॉस्ट जी काही म्हटलेली ती गेलेलीच आहे, ते कचऱ्याच्या डब्यात टाकून काय मिळालं. त्यावेळी मला जरी तो दिला असता आणि सांगितलं तर बाबा ठेव तुला फोटो आमच्यातर्फे भेट म्हणून, मी आयुष्यभर त्याच्या दुकानाशी जोडला गेलो असतो. आता आयुष्यभर मी त्याच्या दुकानाशी तुटला गेलो तर कारण एक प्रकारे ग्राहकाचा अपमान आहे तो, वगैरे त्यातून नंतर फाडला असं असं मला कळलं पण नसतं. पण देखत फाडून टाकतो. ते मराठीत मला म्हण आठवली, नाही मला नाही तुला घाल कुत्र्याला तसं. त्यांनी 4 तुकडे करून त्यांनी टाकलं. म्हणजे ही मार्केटिंगला किती माणसं कमी पडतात. असं दिला असतात ना त्यांनी, बरोबर मी पैसे दिले असते त्यांनी सांगितलं असतं ते. तर अशा काही आठवणी जे असतात ना, खूप आठवणी असतात. आणि आपण वाचत असतो, कोणाला भेटत असतो, या सगळ्या आठवणी भरपूर हजारोंच्या संख्येने आपल्या असतात. आणि एस्पेशली आता आपण 60-70 झाले की बसलो असतो झोपड्यावरती घरी, की सगळे आपल्याला आठवत जातं. तसं मी वसंत स्वदेशांचं एक पुस्तक वाचलं होतं. ते वसंत स्वदेश लेखक त्यांनी लिहिलं होतं की ते कॉलेजमध्ये असताना एका दैनिकामध्ये रात्रपाळीमध्ये काम करायचे. कारण दिवसा कॉलेज आणि रात्रपाळीमध्ये दैनिक संपादकीय विभागात नोकरी करायचे. आणि लिहिले वसंत संदेशाली. तो काळ होता 1947चा आणि दिवस होता 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य जाहीर केले इंग्रजांनी. मध्यरात्री टेली प्रिंटरवरती बातमी आली की इंग्रजांनी स्वातंत्र्य जाहीर केलं.
आता एवढी महत्त्वाची बातमी आणि मध्यरात्री आली. काय असतं, मध्यरात्री पेपर जवळजवळ तयार होत आलेला असतो आणि ती सगळी पाकिटं बांधून गावोगावी रवाना करायची असतात, टेम्पो उभे असतात खाली. तो क्रुशल काळ असतो. पण एवढी बातमी मोठी आली म्हटल्यावरती ती तर यायलाच पाहिजे. मग वसंत 26 त्यावेळी ज्युनियर होते, त्यावेळी सिनियर संपादक वगैरे सगळे 8, 8:30, 9लाच निघून गेलेले असतात. तर ह्यांनी निर्णय घ्यायचा असतो की आता काय करायचं. आता एवढी मोठी बातमी यायलाच पाहिजे, स्वातंत्र्य जाहीर केलं इंग्रजांनी. मग यांनी काय केलं, वसंत 26 आपल्या अधिकारामध्ये पहिल्या पानावरच्या काही जाहिराती कमी केल्या, काही बिनमहत्त्वाच्या बातम्या कमी केल्या आणि पहिल्या पानावरती सगळ्यात वरती चौकटीमध्ये तिरंगी ध्वजाचा फोटो छापला आणि त्या फोटोखाली त्यांना तिथल्या तिथे आठवलेल्या तिथल्या तिथे त्यांनी रचलेल्या 4 ओळी त्यांनी त्या ध्वजाच्या चित्राखाली लिहिल्या आणि मग तो पेपर केला प्रिंटिंगला. त्या 4 ओळी अशा होत्या, ध्वजा उंच जा हिमालयावर, जेथून दिसतील अवघे सागर, जाऊन तेथे सांग जगाला, भारत माझा स्वतंत्र झाला. किती बघा साध्या शब्दामध्ये उगीच ना 150 वर्षाच्या गुलामगिरीच्या अंधकारातून काही अलंकारी भाषा नाही. ध्वजा उंच जा हिमालयावर, जेथून दिसतील अवघे सागर, जाऊन तेथे सांग जगाला, भारत माझा स्वतंत्र झाला. आणि काय झालं, त्या वर्तमानपत्राची एक अलिखित नियम होता की त्या वर्तमानपत्रात कधी कविता येत नसत. कारण ह्यांना एवढा आनंद झाला, उत्स्फूर्तपणे कविता सुचली, लिहिली आणि ती गेली छापली, पेपर गेला म्हणून. दुसऱ्या दिवशी काय झालं, काही कोणतरी संस्थेनी अशी स्पर्धा ठेवली होती की स्वातंत्र्याची बातमी कुठच्या वर्तमानपत्रांनी चांगल्या प्रकारे दिली. त्यामध्ये ह्या वर्तमानपत्राचा नंबर पहिला होता. पण संध्याकाळी काय झालं, संपादकांनी, हे कॉलेजमध्ये होते खूप ज्युनियर, त्यामुळे संपादकांनी बोलावून घेतलं त्यांना आणि वसंत 26 दिले. मला वाटतं आज माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस, कारण आपल्या वर्तमानपत्रामध्ये कविता छापायची नाही असं अलौकिक नियम आहे आणि मी ती छापली. पण त्या संपादक बहुतेक नारळ देणार म्हणून ह्यावर संपादकांच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांनी विचारलं, कविता तुम्ही लिहिली आहे का? वसंत 26 म्हणाले, मनोमन कळलं की आता शेवटचं नारळ देणार आणि चालायला लागलो जाणं, कविता तुम्ही लिहिली आहे का? ते म्हणाले हो. आणि काही सेकंद संपादक काही बोलले नाही. त्यांनी ओळखलं आता पुढे काय होणार. काय तेवढा एवढे जीव घेण्याचे 7-8 सेकंद होते ना, काही बोलले नाही. आणि मग म्हणाले, चांगली लिहिली आहे, अधूनमधून लिहित चला. म्हणजे किती वेगळं अपेक्षित होतं त्यापेक्षा घडलं. आणि अशीच एक गोष्टी होत्या. आणि ते कोण होते संपादक, नानासाहेब परुळेकर, अतिशय कडक शिस्तीचे होते, कडक शिस्तीचे नाही म्हणजे नाही कविता. पण त्यांनी ते का झालं की ते बक्षीस मिळालं म्हणून ते झालं, नाहीतर त्यांच्या नोकरीवरती गदा आली असती. तसे अनेक मंडळी आपल्याला भेटत असतात. तसे श्रीकांत जितकर सगळ्यांना माहिती आहे, वयाच्या 29व्या वर्षी गृहमंत्री झालेले आणि त्यांच्याकडे जवळजवळ त्याचे 30 पदव्या होत्या. तर त्यांची एकदा म्हणजे भेट झाली होती. भेट म्हणजे कशी होती, मला ह्या लोकांना म्हणजे सगळ्यांना मला भेटायची खूप आवड आणि मी भरपूर माणसांना भेटू शकलो मोठ्याचं. कारण की माझी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधली नोकरी, त्या भांडवलावरती मी कितीतरी लोकांना भेटू शकलो. कारण जितकर साहेबांना फोन केला, काय सांगितलं, नमस्कार जितकर सर, मी चंद्रशेखर ठाकूर बोलतोय बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधून. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधून बोलतो म्हटल्यावरती मनुष्य निदान ऐकून घ्यायच्या मनस्थितीत असतो. नुसतं कारण ती ओळख आहे ती. मी नुसतं सांगितलं असं मी चंद्रशेखर ठाकूर बोलतोय, एखादा माणूस म्हणतो आणि चंद्रशेखर ठाकूर ओळख नाही म्हणून. पण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये बोलतोय म्हटल्यावर जरा अंडू पडून माणूस नाही एवढं. मग मी त्यांनी अपॉइंटमेंट दिली, म्हटलं 10 मिनिटाचं आपल्याशी काम आहे. या म्हणजे त्यांनी वेळ दिली आणि मी गेलो. ते गेल्यावरती बघितलं, गेल्याच ना, म्हणजे माणसं किती मोठे माणसं महान असतात. गेल्यावरती ते उठून उभे राहिले आणि त्यांची ती पद्धत होती. आता मी त्यावेळी त्यांच्यापेक्षा वयाने पण लहान होतो, फार फरक नव्हता. कारण 19 वर्षी गृहमंत्री झाले, तर माझं वय ते 24 वगैरे असेल त्यावेळी. तर ते लगेच उठून उभे राहिले, बसा म्हणाले. मग गप्पा मारता मला म्हणाले की इतका डाऊन टू अर्थ म्हणतात तसं. ते म्हणाले की ते होम मिनिस्टर गृहमंत्री होते. गृहमंत्री गृहमंत्र्याला कोण रिपोर्ट करतो? पोलीस कमिशनर गृहमंत्र्याला रिपोर्टिंग करतो. तर त्यावेळी पोलीस कमिशनर होते सोमण साहेब म्हणून होते, मुंबईचे पोलीस कमिशनर सोमण. त्यांचं वय होतं 58 वर्ष आणि ह्यांचं जितकरांचं वय होतं 29 वर्ष, दुप्पट वर्ष वय होतं त्यांचं. पण नेहमी हे काय करायचे पोलीस कमिशनर सोमण साहेब आले जितकरांच्या कॅबिनमध्ये की
की सॅल्यूट मारायचे, कारण तो प्रोटोकॉल आहे. जिचकर म्हणाले, मी त्यांना इतक्या वेळा सांगितलं, तुम्ही मला सॅल्यूट मारू नका, मला चमत्कारिक वाटतं, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहे. सोमण साहेबला त्याच्यावर काय झाली, ते वय काय नाही की शेवटी प्रोटोकॉल येतो, तुम्ही म्हणजे बॉस आहात, मी तुम्हाला रिपोर्टिंग करतो. पण जिचकरांना ते आवडत नसे, इतकंच हे सज्जन ग्रस्त होते. पण ते म्हणाले की इतकं सांगून सोबत साहेब ऐकायला तयार नाही, की आले की सॅल्यूट मारायचे, मला चमत्कारिक वाटायचं. मग आम्ही काय करायचं, ते केबिनचं दरवाजावरून आत आले की मी उठून उभा राहत असे, त्यांना सीट ऑफर करायची, म्हणजे खुर्च्या असं तर ठेवलेल्या. आणि सोमण साहेब बसले की मग मी बसत असे, पुन्हा ते निघाले की त्यांना केबिनपर्यंत पोचवायला जात असे. हा जो मनाचा मोठेपणा असतो ना, म्हणजे शिकलेली माणसं खरंच ग्रेट असतात. नाही तर हल्ली बघा ना, ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेला कोणतरी सभासद तो असतो 25-26 वर्षाचा पोरगा, आणि ग्रामसेवक असतो रिटायरमेंटला आलेला, आणि या 25 वर्षाचा निवडून आलेला सभासद त्या ग्रामसेवकाचे अरे बापा हे करूया ना, अरे ही भाषा असते. कारण अगद्या अल्पटणी पिवळी झालेली माणसं असतात, म्हणून मला तर जिचकरांचं कौतुक वाटतं असं. तशी अनेक मंडळी आपण भेटत असतो, फक्त ते लक्षात ठेवून आपण जर मांडत राहतं, प्रत्येकाकडे सांगण्यासारखं असतं. आणि अनेक वेळा काय आपण म्हणतो की संस्था माणसांपेक्षा मोठी असते. ठीक आहे, ऐकायला ठीक आहे, संस्था माणसापेक्षा मोठी असते, हे जरी खरं असेल तरी संस्था माणसामुळेच मोठी होते, हे तेवढंच खरं आहे. जेव्हा आपण म्हणतो अरे बँक ऑफ इंडिया बहुत अच्छा, बँक ऑफ इंडिया अच्छा म्हणजे काय, तिथे काम करणारी माणसं चांगली आहे, ती सहकारी वृत्ती आहे, ते निष्ठपणे काम करतात, म्हणून बँक ऑफ इंडिया चांगली. का तिथली माणसं चांगली हा आपण विचार करत नाही. आता दुसऱ्याकडे बँकेत गेलं त्यामुळे ते डबा आहे म्हणतो, कारण काय ती माणसं आपली केअर करत नाही, फटकार ठेवतात. त्यामुळे माणसं तशी आहे त्यावर संस्था होऊन राहते. म्हणून मी नेहमी म्हणतो की संस्था माणसापेक्षा मोठी, पण अशा माणसामुळे संस्था मोठी असते, हे देखील तेवढंच खरं असतं. आणि अनेक असे प्रसंग असतात ना की आपण विसरून नाही जातो. माझं सौभाग्य असं की स्टॉक एक्सचेंज त्याच्यामुळे अनेक ठिकाणी व्याख्यानाला वगैरे जायला मिळालं. तसं एक पुण्यात व्याख्यान होतं. पुण्यामध्ये गणेश कला क्रीडा भवन म्हणून मोठं थिएटर आहे, 2200 खुर्च्या लागतात तिथे. तिथे भरपूर 7 वक्ते होते. तर त्यामध्ये एक माझा नंबर यायला वेळ होता, आणि त्या 6 वक्त्यामध्ये एक होते विश्वास नांगरे पाटील साहेब, सगळ्यांना माहिती आहे. तर कसं झालं, तेही वेळेच्या आधी आले, मी वेळेच्या आधी आलो. मग आयोजकांनी आम्हाला तिथे बसवून ठेवलं, पाहुणा गेस्ट रूममध्ये बसलो होतो आम्ही. त्या अनाचे ती संधी मिळाली नांगरे पाटील साहेबांशी बोलायला, कारण आमचा वक्ता म्हणून आमची टर्न यायला वेळ होता. तर सहज मी नांगरे पाटील साहेबांना काय काय प्रश्न विचारत होतो, तेही आपले अनुभव सांगत होते. ही मंडळी असतात ना, पोलीस स्टेशनच्या बाहेर एकदम वेगळी असतात. ते म्हणाले की मी काही वर्षापूर्वी सातारा वगैरे त्या भागामध्ये थोडे पोलीस स्टेशनचा इन्चार्ज होतो. काही पोलीस स्टेशन त्यांच्या अंडर होती. आता त्यामुळे काय होतं, अदनाबदना ही मंडळी व्हिजिटला जातात पोलीस स्टेशनचा, कसं काय काम चाललं आहे वगैरे. ते विश्वास नांगरे पाटील म्हणाले की मी ते एका पोलीस स्टेशनला गेलो, आणि तिथे बघितलं एक खेडवळ बाई येऊन बसलेली, सगळ्या तिच्या मारहाणीचे वर सगळे असे काळा चेहरा झालेला, तोंडावरून भयंकर रक्तस्राव होता, अंगावरती रक्त पडलेलं, अशी ती कोंबडी घालून बसली होती. तेवढे मी त्या माणसाला विचारलं, तिथल्या इन्स्पेक्टरला, की बाबा काय झालं बाईचं, काय केस आहे. तो इन्स्पेक्टर म्हणाला, साहेब हिच्या नवऱ्याने हिला प्रचंड मारहाण केली आहे आणि घरातनं बाहेर काढली, आणि सांगितलं मी तुला नांदवणार नाही, तू चालते हो म्हणून. म्हणजे असं काय झालं. म्हणजे तिला 4 मुली आहेत, आणि ह्या नवरा म्हणतो तुला मुलीच कशा होतात, तुला मुलगा कसा होत नाही, म्हणून त्याला मारहाण करून घराबाहेर काढलं. आता मुलगा म्हणा मुलगी म्हणून आपल्या हातात नसतो, म्हणजे काढायची त्यांची अक्कल असं कडे. अशा बायकांचे डोळे दरोडे असतात, व्यसनी असतात, ते सगळं असतं. तसाच तो होता. तर मारहाण करून, आणि इतकी मारहाण केली तिला, सगळ्यात तोंडावर रक्त, तुकड्यावर रक्त. आणि त्या माणसाने केवळ तिला 4 मुली, मुलगा होत नाही म्हणून मारहाण करून घराबाहेर काढली. वरवंटर तिच्या तोंडात त्यांनी खोपसला, त्यामुळे तोंड फाटलेलं, दात पडलेले. ते म्हणाले बघून मला इतकं संत बघून इन्स्पेक्टरला म्हटलं जा, कधी त्याला घेऊन येते, तुमच्या शिव्या हसरले मला घेऊन ये त्याला, आणि लाव अमुक अमुक करवा, जाऊ ते 10 वर्ष कढी फोडायला. म्हणजे माणूस आहे का पशु आहे. तर हे म्हटले जाऊ दे 10 वर्ष कढी फोडायला म्हटल्यावरती ते म्हणाले त्या बाई त्यांना उभं राहायची ताण नव्हतं, पूर्ण झालं, आणि माझे पाय धरले त्या बाई. म्हणाले साहेब माझ्या नवऱ्याला तुरुंगात पाठवू नका. म्हणजे पाठवू नका काय करायचं, काय नालायक म्हणतं, त्याला तुरुंगात पाठवू नका, तो ना मला नांदवायला घेऊन जाईल असं काहीतरी करा, नांदवायला घेऊन जाईल असं करा. का तो जर तुरुंगात गेला, माझ्या 4 पोरी उघड्यावर पडतील. त्यांना म्हणजे त्या मुलीचं भरणपोषणाचं काय,
त्या मुलीची काळजी म्हणून ही बाई आयुष्यभर त्या नवऱ्याचा मार खात राहायला तयार आहे. किती भीषण परिस्थिती आहे करू. ही तुम्हाला नांदवायला नाही असं काहीतरी काय. आणि अशा अनेक गोष्टी घडत असतात. त्यावेळी ते म्हणाले की किती बाहेर परिस्थिती आहे ना. मला त्याच्यावर आठवण झाली, एका कार्यक्रमामध्ये सिंधुताई सपकाळचं व्याख्यान होतं, मी गेलो होतो ऐकायला. तर नुकतंच त्यावेळी शनी शिंगणापूरचं जे चाललेलं होतं ना आंदोलन, ते त्या काळात चाललं होतं. तर त्या सिंधुताईंची मुलाखत घेताना त्या मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं, पत्रकारच होती कोणतरी, सिंधुताईंना विचारलं, सध्या जे शनी शिंगणापूर आंदोलन चालू आहे त्याबद्दल तुमचं मत काय? त्याबद्दल तुमचं मत काय म्हणून. सिंधुताईंना तो प्रश्न आवडलेला नाही. सिंधुताईंना तो प्रश्न अजिबात आवडला नाही, कारण त्यांच्यामध्ये यापेक्षा कितीतरी प्रश्न आहेत बाहेर स्त्रियांचे, त्यामुळे त्याला तो आवडला नाही. पण हिरी तो प्रश्न लावून ठेवला. मध्ये पण आवाज जातोय ना, हा बंदच आहे. तर सिंधुताईंना तो प्रश्न आवडला नाही, त्यामुळे त्यांनी चेहऱ्यावरून कळत होतं. पण ही जी पत्रकार मुलाखत घेणारी होती ती इतकी चिकाटीने पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारत होते, नाही तरी पण सांगा, नाही तरी पण सांगा. त्यावेळी सिंधुताईंनी एक ना अशा नजरेने बघितलं, अशा नजरेने बघितलं त्या पत्रकार बाईकडे आणि मुलेमध्ये आवाज दाखवत होतो काय कळत नाही. तो सिंधुताईंनी या पत्रकार बाईकडे अशा नजरेने बघितलं आणि सांगितलं, पुढचा प्रश्न विचार. इतकंच वाक्य, पुढचा प्रश्न विचार. म्हणजे भाजपने प्रश्न विचारू नको. त्यांना हे म्हणायचं होतं की एवढे स्त्रियांचे प्रश्न आहे, त्यांनी हा शनी शिंगणापूरला चौथ्यावर चढू देत नाही, हा काय इश्यू आहे का, बाहेर काय परिस्थिती आहे. तेव्हा अशा तऱ्हेने अशा गोष्टी आपण ऐकत असतो ना. आणि म्हणून कळतं की मगाशी म्हटलं असं की बँक चांगली आपण म्हणतो, काम करणाऱ्या माणसामुळे आपण ती बँक चांगली म्हणतो. एकदा मी बँक ऑफ इंडियाच्या ताडदेव शाखेत गेलो. ते सगळं घडलेलं आहे, तर काय कोणाची बदनामी करायची नाही. घडलेल्या गोष्टी सगळ्या आठवणी. बँक बंद झाली होती, पण बँक म्हणजे कस्टमरसाठी बँक बंद झाली तरी आतून हे लोकांची कामं चालू असतात उशिरापर्यंत. तसे 4:30 वगैरे वाजले होते, बँकेवरती 3ला बंद होत असे. तर तो जो मॅनेजर होता ना, तो फ्रंट साईडला बसला होता. आता शटर बंद होतं, मी वॉचमॅनला सांगितलं जसं जसं काम आहे म्हणून, त्याने मला आत सोडलं. हा जो मॅनेजर होता तो फोनवरती बोलत होता. मी जाऊन उभा राहिलो. आमची सवय काय आहे की आपण संघाचे संस्कार असलेली माणसं की कोणी बस म्हटल्याशिवाय बसायचं नाही आगाऊपणे. मी उभा राहिलो. 4 खुर्च्या होत्या, कोणी नव्हता. फोनवर बोलत होता. आता फोनवर बोलत होता, ते काम त्यांनी फोनचं बोलणं ठेवून मला अटेंड करायला पाहिजे अशी माझी अजिबात अपेक्षा नव्हती. पण गेला होता तुम्हाला कोणाची सांगू शकला असताना बस म्हणून, त्यांनी सांगितलं नाही आणि त्यांनी सांगितल्यावर मी बसतो नाही. अशी 18 मिनिटं गेली. 18 मिनिटांतर त्याचं बोलणं संपलं आणि मग तो येस प्लीज. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं मला एवढी करायची आहे 12 लाख रुपयाची. 12 लाख रुपयाची एवढी करायची म्हटल्यावरती तो मला सांगणार नाही की बँक बंद उद्या आहे म्हणून. ठेवायची. त्या शिपायला बोलावलं, एवढीचा फॉर्म घेऊन हे ते वगैरे सगळ्या फुल्या मारल्या. मग त्याला तो फॉर्म परत दिला. म्हटलं मला नाही करा एवढी करायची, आय विल चेंज माय माइंड. मग बदल नाही करायचं. वॉट हॅपन्ड? अरे म्हटलं ग्रस्त 18 मिनिटं मी उभा आहे, तुला एवढी तमीज नाही की पुढे बस म्हणून सांगायची. अशा ठिकाणी म्हटलं मला अशी बँक नको तुम्हाला. तर मला वाटलं तर एक शामराव बँक असती, सारस्वत बँक असती, कॉस्मॉस बँक असती, तर तो म्हणत असं आधी असं झालंच नसतं, तरी बस म्हणून सांगितलं असतं. पण तरी सर सॉरी म्हटलं असतं. पण 12 लाख मला काय डिपॉझिट ठेवायचं नव्हतं, असंच जायचं त्याला. मला काय वाटतं, त्याला वाटतं अरे आपण असं वागलो त्यामुळे 12 लाखाची आपली फिक्स डिपॉझिट बँकेत गेलं, त्याला काळीचाही फरक पडला नाही. त्याने काही मला सांगितलं नाही, मी गेलो. जे काय काम होतं तेवढं काय महत्त्वाचं नव्हतं. पण तात्पर्य काय की उत्ताजाने चुकताजाने म्हणतात तसं ना, तशी काही माणसं चांगली असतात, काही अशा प्रकारे सुद्धा असतात. तर म्हणून आपण म्हणतो की आणि प्रत्येकाकडनं आपण खूप शिकत असतो, चांगले शिकत असतो, वाईटही शिकत असतो. जसं हे समोर पुढचे आहेत पण तुला एवढं पुण्याची सांगता येत नाही बसं म्हणून. तशी अनेक मंडळी असतात आणि खालच्या पोस्टची माणसं सुद्धा त्यांच्याकडनं खूप शिकतो आपण. चर्चगेट स्टेशनच्या बाहेर ना इंडियन मर्चंट चेंबर म्हणून मोठी बिल्डिंग आहे, इंडियन मर्चंट चेंबर स्टेशनच्याच बाहेर. तर तिथे एकदा माझं भाषण होतं. तर त्यांच्याकडे ना वेगवेगळे असे हॉल आहेत
10 खुर्च्यांचे, 20 खुर्च्यांचे, 50 खुर्च्यांचे, 250 खुर्च्यांचे. तर 250 खुर्च्या लागतील त्या हॉलमध्ये माझं भाषण होतं. आणि गेलो मी तिथे वेळेवरती, फक्त 100 खुर्च्या लावल्या होत्या. तिथे माणूस होता, 100 खुर्च्या लावल्या होत्या. मी त्याला म्हटलं, हो बाबा तू 200 तरी लाव खुर्च्या, 200 माणसे गॅरंटीड येणार असते. आपल्याला अंदाज असतो 200 माणसं येणार, तू लाव, कोण अंदाज नाही राहू द्यायचं. ते 100 खुर्च्या भरल्यावरती म्हटलं आता तरी लाव म्हणतो. त्यांनी किती लावल्या, 100 खुर्च्या भरल्या. त्यांनी पुन्हा एक रांग लावली 10 खुर्च्यांची. म्हटलं लाव ना, आणखी येते पण मी आहे इकडे म्हणा. 10 खुर्च्या लावल्या आणि त्यांनी त्या भरल्या, पुन्हा 10 लावल्या, त्या भरल्या, पुन्हा 10 लावल्या. तो एक रिकामी होती तरी त्यांनी लावली नाही. मला ती भरू दे, सगळं भरलं की मग ती असं तो करत होता. दुसऱ्या दिवशी मी डिपॉझिट करत घ्यायला गेलो तर त्याला म्हटलं बाबा काल मग माणसं आली तेवढी, तो असं काय केलं तर आधीच लावून ठेवायचं ना. तो म्हणजे बघा छोट्या छोट्या माणसापासून आपण किती शिकत असतो. तो पिऊन मला म्हणाला मी का लावली नाही. म्हणाला आधी जर खुर्च्या लावल्या ना त्या लोक जे असतात ना ते विखरून बसतात. आता असं बघा ना, सगळीकडेच असतात लोक विखरून बसतात. मग मला त्याच्या पुढच्या रिकाम्या दिसल्या मधल्या की फोटो वाईट दिसतो, त्या बातमी येते ना पेपरला ती वाईट दिसते. म्हणून म्हणाला मी असं करतो की ज्या सगळ्या भरून दे, एकही रिकामी ठेवायची नाही. म्हटलं की मग पुन्हा 10 लावायचे, जास्त तिच्यात लावायचे नाही. हे त्याच्याकडनं शिकलो मी असं. आणि पुढे त्याने जी मल्लिका जी केली ना ती छान होती. तो म्हणाले असं असतं ना की भरपूर खुर्च्याचं जेवण असं 2 इकडे 2 तिकडे 2 तिकडे, थोड्याच असेल की कधी धावत जाऊन खुर्च्या पकडतात. म्हणून म्हणजे जेवढ्या लावायचं. मग तुम्हाला त्याने उदाहरण काय सांगितलं, म्हणाला एक कुत्रा आहे, त्या कुत्र्याच्या समोर तुम्ही त्याला बटर टाका किंवा बटाटवाडा कधी ठेवा, तो कुत्रा लगेच खात नाही. तो ना वास घेतो, मग वर बघतो, परत वास घेतो, इकडे बघतो, मग खातो. पण 4 कुत्र्यांच्या समोर एक बटाट्यावडा टाका, तुटून पडतात त्याच्यावरती. तसं म्हणे या लोकांचं असतं की थोडा कुठच्या म्हणजे घरावर जाऊन बसते, जास्त बसले काय. तो म्हणाला ट्रेनमध्ये रविवारी बघा एरवी ऑफिसच्या टायमाला लोक घोड्यासारखे धावत, कोण पडला बघत नाही, ट्रेनमध्ये जात असतात. आणि रविवारी ट्रेन मोकळी असते, त्यावेळी दरवाजात उभे राहतात. का रे बाबा एवढी जागा आहे ना, ते असं लोकांचं असतं. आता ही गोष्ट त्याच्याकडे मी शिकलो ना, असे अनेक लोकांच्याकडे आपण असं खूप खूप काय काय शिकत असतो. तसं वाचनातनं असं आपण किती शिकत असतो. विनोबाजींच्या एका पुस्तकात त्यांनी लिहिलं होतं की एखादी क्रिया आपण करत असतो ना, त्या क्रियेवरती कर्म अवलंबून असतं. हे जरा वाचताना ते वाटतं क्रियेवरती कर्म अवलंबून असतं. विनोबाजींची भाषा एवढी छान असेल, त्यांनी लगेच पुढे सांगितलं, लिहिलं त्यांनी. ते म्हणाले अंड फोडणं ही क्रिया आहे, अंड फोडायचं ही क्रिया आहे. पण अंड ज्यावेळी आतून फुटतं त्यावेळी ह्या पृथ्वी तलावर एक जीव जन्माला येतो. अंड ज्यावेळी आतून फुटतं त्यावेळी या पृथ्वी तलावर एक जीव जन्माला येतो. आणि अंड ज्यावेळी बाहेरून फुटतं त्यावेळी एक जीव जन्माला यायच्या आधीच मरून जातो. कारण आमलेट करतो आपण त्याच्या. किती छोट्या छोट्या गोष्टी. तर पांडवशास्त्री आठवले नाही का, कोणी विचारलं होतं. तर म्हणजे गाई तुम्ही म्हणता मांस आहे, मांस म्हणजे गाईचं दूध शेवटी मांसातच येतं ना. तर ते म्हणाले एकाचा जन्म आहे अंड, उदाहरण म्हणजे अंड. ते म्हणाले एकाचा जन्म आहे ना तो वासनेतून होतो आणि एकाचा जन्म आहे तो वात्सल्यातून होतो. गाईचं दूध आहे ते वात्सल्यामुळे दूध येते. एकाचा जन्म वात्सल्यातून होतो, एकाचा जन्म वात्सल्यातून होतो. अशा काही गोष्टी असतात ऐकल्या की आपल्याला नेहमी माणसांची आपल्याला आठवणी असतात. आता माझ्या आईची आठवण मला अजूनही अशी आहे ना, मी कोकणामध्ये होतो. 11वीपर्यंत कोकणात तुमचं शिक्षण झालं. आणि माझी 1ली ते 4थी शाळा होती ती 2 किलोमीटर घरापासून होती. आणि शाळा सकाळी असे आणि आमचं घर मेन रस्त्यावरून खाली असल्यामुळे पाऊण तासाने सूर्य उगवला की पाऊण तासाने मग उजाडायचं. संध्याकाळी सूर्यास्त पाऊण तास लवकर कारण थोडीच तरी घर होतं असं. तर सकाळी काय व्हायचं, सूर्य उगवलेलं नसे आणि मग भीती वाटायचं जायला. आणि वाटेत कोणी न्यायचे, मोकळ्या रानातून जायचं, झाडं झुडपं होती तिथनं जायचं. सकाळी बरोबर आजूबाजूला कोणी नाही, तर खूप भीती वाटायची. त्या भीतीला कारण असं होतं की एकदा मी सकाळी असं जात असताना एक मोठा वानर, किती म्हणजे मल्ल एखादा असतो ना त्या साईडचा वानर पुढे बसलेला होता. आता तो मागे जायला पुढे जाईना, तर भीती तर वाटणारच ना. तर काय दगड मारायला त्या वानराला. तो वानर जाईपर्यंत मी राम 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 म्हणत होतो. थोड्या वेळाने तो गेला. पण ती इतकी भीती मनात बसली ना, तर मी आईला सांगितलं. पण माझे वडील होते अतिशय करारी. तेवढे काय होत नाही, कोणी खात नाही, जात नाही, घबरायचं नाही जा, म्हणजे मुलं भिऊ नये, धीट व्हावी. आई वडिलांचा हेतू चांगला असतो. कोणी काय होत नाही, जातो मग काय होतं मी बघतो. आपण भीती वाटायची.
पण वडील कधीच सोबतीला आलं नाही. जा काय होत नाही मी बघतो काय झालं मनात येतं काय झाल्यावर काय बघणार आहे आणि ते बोलायची हिंमत नव्हती. पण ती माझी आई आणि आईला भयंकर वडिलांची शिस्त ती जरब होती ना. आई वडील म्हणते त्याच्यामुळे जाण्याची हिंमत नव्हती. त्यामुळे आई म्हणाली मी पोचवायला येते म्हणून तर वडिलांनी काय खेळ ठेवली नसली ती. आई काय करायची की वडिलांनी बघू नये म्हणून आमच्याकडे असं तिकडे गेला ना की गोठा होता गाई म्हशींचा. त्या गोठ्याकडे जाऊन त्या रस्त्याने जाऊन तो तिथे मला सांगितली तिकडे सांगते ती ये म्हणजे वडील बघू नयेत म्हणून ते आठ वाकडी करून ती तिकडे जायची. म्हणजे ही आईचं प्रेम वडिलांचं पण प्रेम असतं पण हा तो फरक आहे ना अजून मला आठवतो की अशा अशा गोष्टी असतात त्या आठवणी आपल्या लक्षात राहत असतात. आणि भीती वाटतं कारण म्हणजे ना कोकणामध्ये तुम्हाला सांगतो झाडं झुडपं अशी असतात ना आम्ही संध्याकाळ झाली की मागाशी म्हटलं असतं घरी यायला वेळ व्हायचा आणि काळोख पडलेलं असायचं. काळोख पडलं ना आणि आमच्या विशिष्ट घर साधारण अर्धा किलोमीटरवरती राहिलं ना की तिथनं एक असंच 6:30 पावणेसात झाले दिसायचे. काळोख माणूस दिसतं न दिसतं असं आणि ना बटाटे उकडल्याचा वास यायचा. आता ते रानामध्ये कोण बटाटे उकडणार वस्तीने काही नाही. तर भीती वाटायची. आमच्याकडे पण माणसं असं कामाला त्यांना आम्ही सांगायचे तर ते काय सांगतं की अळवत असताना ती बटाटे उकडीत असतात. अळवत म्हणजे कोण दूध स्त्री भूताला आमच्याकडे अळवत म्हणतात. ती अळवत असतात ती रांधत असतात. रांधत जेवण करत असते ती म्हणून ती बटाटे उकडल्याचा वास येतो. हे ऐकल्यावरती ती दूर होईल का आणखी वाढेल. त्यामुळे येता ना अक्षरशः मी आणि माझी बहीण दोघं रामाचा जप करत करत तिथून येत होतो. इकडे बघायचं नाही इकडे बघायचं नाही कारण समजा इकडे बघितलं आणि ती चूल मांडून बसले असेल हळवत लाल केसामध्ये मी जर घडली काय होईल त्याच्यावर आम्ही न बघता राम करून चालत असो. आणि नंतर हायस्कूलला गेल्यावरती कळलं की आपण किती मूर्ख होत होते की आमच्या घरामध्ये अंगणामध्ये रात्राणी होती. ती रात्री साधारण 8 वाजले की रात्रणीची फुलते इतका सुंदर सुगंध येतो ना तर तो जसा रात्रणीचा सुगंध तसे काही वनस्पती असतात त्यांना बटाटे उघडण्याचा वास येतो. पण हे आम्ही वडिलांना विचारलं नव्हतं कारण वडिलांची वेळी संवाद हल्लीसारखं हे बाबा करायचा प्रश्नच नव्हता. आणि वडिलांनी सांगितलं असतं पण आता सांगणारी दुसरी मंडळी होती कामाला येणारी ती अळवत ते रांजीत असतात. म्हणजे त्यामुळे ती भीतीमध्ये त्यांचं आयुष्य सगळं गेलं. तर म्हणून ती आई यायची ती अजून मला आठवण आहे की तेव्हा वडिलांच्या धाकासाठी तिथे वाटणी करून तिथे मला भेटायचं. वडिलांनी कळत नसतं की आई मला पोचवायला वगैरे आई यायची. तसं एक असं शाळेच्या आठवणी. पण शाळेत असताना मी आता लोकांकडे विचारतात शाळेत तुम्ही स्कॉलर वगैरे होतात का. स्कॉलर वगैरे काय नव्हतं. मी शाळेत असताना नॉर्मल होतो. एकदा 7वीत असताना मला बहिणाबाईची कविता शिकवत होते शिक्षक. ते बहिणाबाईची ओळी आहे बघा. माय म्हणता म्हणता होट होटा लागी भिडे. माय म्हणताना ओठ ओठाला भिडतो ओठ ओठाला जवळ येतो का माय जवळची म्हणून ओठ जवळ येतो. आणि सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वाढा. सासू म्हणताना ओठापासून ओठ लांब जातो पण सासू दूरची माय जवळची. शपथ सांगतो त्यावेळी माझ्या मनात आलं जर ओठाला ओठ लागले म्हणून माय जवळची ओठापासून ओठ दूर गेले म्हणून सासू दूरची मग आई म्हणताना पण ओठापासून ओठ दूर जातात ना. मग आई जवळची कशी आई पण दूरची पाहिजे. ही शंका मी शिक्षकांना कधी नाही ती विचारली. मला वाटतं शिक्षक आता म्हणते अरे काय बरोबर काय लक्षात आलं तुझ्या शाबासकी देते. अहो काय शाबासकी दिली नाही. मी नुसतं विचारलं मग आई म्हणताना पण ओठ ओठापासून जातो मग आई पण दूरची का. अहो त्यांनी मला कानपाटच मागलं बोलून. आणि मला म्हणाले बहिणाबाईची चूक काढतोस तू जाणार का बहिणाबाई शाणी. चूक काढायचा प्रश्नच नव्हता ना. ह्याला उत्तर असं होतं ते शब्दांचे खेळ आहेत. जे जमतं 6 मिनिटं की दूर जातं जमतं ते घ्यायचं नाही जमत नाही ते घ्यायचं नाही. पण हे न सांगता त्यांनी मला तू जाणार बहिणाबाई शाणी बहिणाबाईची चूक काढतोस म्हटल्यावर की आयुष्यात 11वीपर्यंत कधीही मी शंका म्हणून विचारलेली नाही. पण ते धसका वाने बघून जसं धसका बसला ना तसं ते बघून जो धक्का बसला होता कधीही त्याच्यात विचारलं नाही. असं पण मोठं झाल्यावर ते आपल्याला ठरवतं असं वाटतं कितीतरी गोष्टी आपण सोडून देतो. एकदा मी भुशी डॅमला सहलीला गेलो होतो. भुशी डॅमला सचिन ट्रॅव्हलची सहल होती. वर्षा सहला संकल्पना पहिली सचिन ट्रॅव्हलने आणली. 3 एस.टी बसेस भरून गेलो होतो आणि त्यांनी सचिन ट्रॅव्हलने यशवंत देव संगीतकार आणि त्यांची पत्नी करुणादेव कुर्माश्वरीची नीलमप्रभू करुणादेव आणि यशवंत देव त्या दोघांना तरी घेतलं होतं बरोबर मनोरंजन करायला पर्यटकांचं. आणि दुपारी जेवण झाल्यावरती त्यांनी यशवंत देव आणि करुणादेव यांना 1.5 तास दिला सचिन ट्रॅव्हलनी की तुम्ही काय ते बोला. पण तुम्हाला सांगतो होता मी संगीताचं काय कळत नाही. मी निवेदन करतो मी तर चुकते म्हणजे गाणं मला क्रांत नाही करा. पण अशी अनेक
ज्यांना संगीताचं काय कळत नव्हतं ती मंडळी सुद्धा 1.5 तास एवढं छान एन्जॉय करत होती ना. कारण यशवंतदेवांची सांगण्याची पद्धत जी होती ना इतकी म्हणजे ज्याला संगीताचं काय कळत नाही त्याला सुद्धा. आणि काय काय गोष्टी असे असतात ना की कायम कोरल्या जातात, पाठ करायची गरजच लागत नाही. ते अजून आता या गोष्टीला 50 वर्ष तर झालीच, 3 वर्ष चालू गेली त्यावेळी. हे यशवंतदेव म्हणाले होते, उत्तम संगीत कधी बनतं, उत्तम संगीत कधी बनतं, सुरांनी शब्दावर आक्रमण करू नये, शब्दांचं ओझ सुरांना जाणवू नये, हा समतोल जिथे साधला जातो तिथे उत्तम संगीत बनतं. काय बदल होता, सुरांनी शब्दावर आक्रमण करू नये, शब्दांचं ओझ सुरांना जाणवू नये, हा समतोल जिथे साधला जातो तिथे उत्तम संगीत बनतं. लगेच त्यांनी उदाहरण सांगितलं. हे निकष पुरं करणारं गाणं पुढचं त्यांचंच गाणं आहे. अरे देवा तुझी मुले अशी कारे मांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर राहत. म्हणजे इतक्या छोट्या शब्दात सांगितल्यामुळे ना ते ज्याला संगीत कळत नाही त्यांनी सुद्धा ते एन्जॉय केलं. अशा अनेक आठवणी असतात की आपण मी सगळ्या लिहून ठेवतो असं नाही, पण काय काय ठेवतो. बरं का मला परत ते जेवताना काय मनात आलं तर जेवण उठल्यावरती लक्षात राहील असं नाही, मी लिहून ठेवायला लागतं. पण बऱ्याचशा गोष्टी डोक्यात असतात आणि अनेक घडलेल्या घटना असतात ना त्या लिहून ठेवायचं लागत नाही. कारण रेडिओवरती मी ज्यावेळी कार्यक्रम करत असेल त्यावेळी कोणी ऐकले असेल, रविवारी दुपारी 3 ते 4 आकाशवाणी मुंबईवर 3 ते 4 स्वरच संवाद म्हणून डायरेक्ट कार्यक्रम असतो. लाईव्ह लोक प्रश्न विचारतात फोन करून आणि तसे मी 10 कार्यक्रम सलग केले होते दर रविवारी 3 ते 4 आणि विषय होता अर्थातच शेअर बाजार. पण ते मालिका खूप लोकप्रिय झाली होती. ती सोप्या शब्दात थोडा हसी मजा करून मी सांगत असे. ते एका रविवारी काय झालं, 10ची वाली होती, 7वा काकवा होता एपिसोड तो आणि तो 3 ते 4 लाईव्ह एडिटिंगला तुम्हाला सुधारायला जागाच नाही. काय चुकलं तर थेट लाईव्ह प्रक्षेपण होतं आणि कोण काय प्रश्न विचारली सांगता येत नाही. एखाद्या अडचणीचा पण प्रश्न असू शकतो, पण मजा यायची त्या कार्यक्रमामध्ये. ते एका रविवारी काय झालं, मी 2 वाजता जात असे कारण 3चा लाईव्ह प्रोग्राम, ट्रेन लेट झाली, ट्रेनच्या खाली कोणतरी आला मग त्याला स्टेजवर आणतात, 20 मिनिटं निघून जातात. त्यामुळे मी भरपूर आधी जाऊन बसत 1 तास. तसं एका रविवारी मी गेलो तिथे 1 तास आधी गेलो. बैठक मुलाखती चालू होत्या तिथे. मुलाखतीसाठी तरुण आणि तरुणी आल्या होत्या आणि मुलाखत घेत होते प्रपंच मालिका प्रेम राजेंद्र पाटणकर, टेकाडे भाऊजी, आपल्याला सगळ्यांना आठवते टेकाडे भाऊजी राजेंद्र पाटणकर करत असत आकाशवाणीवर. तर ते मुलाखती घेत होते राजेंद्र पाटणकर आलेल्या मंडळीच्या आणि मी सहज त्याला म्हटलं मी बाहेर बसू का, नाही बनवायला काय हरकत नाही म्हणून. त्याच्यात काही गट्टी जमली होती राजेंद्र पाटणकरांची माझी, कारण सगळे कार्यक्रम त्यांनीच स्वतः संचालन केलं होतं त्या कार्यक्रमाचं. तर ते आलेल्या तरुणी आणि तरुणी होते आणि पोस्ट काय होते आकाशवाणीवरती, निवेदक आणि निवेदिका. तर एक जी पहिलीच तरुणी होती तिला कागदपत्र वगैरे ती फर्स्ट क्लास होती, गोल्ड मेडलिस्ट होती, फर्स्ट आली होती. तर तिला प्रश्न विचारला राजेंद्र पाटणकरांनी, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचं संपूर्ण नाव सांगू शकाल का? महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचं संपूर्ण नाव सांगू शकाल का? ती तरुणी म्हणाली, सॉरी सर मला नाही माहिती. नाराज झाले ते, कारण कसं असतं की आकाशवाणीवर तुम्ही निवेदिका म्हणून येणार म्हणजे साहित्यिक ज्ञान तर असत नाही. त्या काळी दत्तो वामन पोतदार केवढं प्रस्त होतं नाही मला माहिती. थोडे नाराज झाले ते. मग म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी ग्रामोफोनचे रेकॉर्ड, आता कसं पेन ड्राईव्हवाले टेपवाल्या CD होत्या, तर ते सगळं केलं. आता पेन ड्राईव्हचा जमाना, पण त्या काळी ना ग्रामोफोनच्या HMVच्या रेकॉर्ड्स असत. तर त्यांनी एक ग्रामोफोनचे रेकॉर्ड पाटणकरांनी त्या मुलीच्या हातात दिली आणि सांगितलं हे गाणं आपल्याला वाजवायचं आहे रेडिओवर. आता गाणं वाजवायच्या आधी निवेदन करायचं असतं. ते निवेदन कसं करशील करून दाखव. आणि त्या मुलीने हातात घेतली ती ग्रामोफोनचे रेकॉर्ड आणि ती निवेदन करायला लागली. इंटरव्ह्यूचाच भाग होता. आता जे गाणं आपण ऐकणार आहात ते आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं. संगीतकार आहेत सुधीर फडके आणि गीतकार आहेत G.D. माडगूळकर. अपेक्षितच हास्य होतं. अहो ती ब्रिटिश कंपनी HMV, त्यांनी इंग्रजीमध्ये जे छापल्यावरती लिरिक्स G.D. माडगूळकर, पण वाचताना यांनी वाचायला पाहिजे होतं गीतकार आहेत G.D. माडगूळकर. साधी गोष्ट आहे.
त्यावेळी जिनी मालगुटर म्हटल्यावरती जो काय पाटणकरांचा चेहरा झाला ना, हो ब्रँड आहे ते. कधी बाबूजी म्हटल्यावर सांगायला लागत ना, हो बाबूजींचं संगीत म्हटल्यावर ते आपण करू बाबूजी विचारत नाही, ब्रँड आहेत ते. तर जो तिने जी मालगुटर म्हटल्यावरती जो काही चेहरा पाटणकरांचा झाला ना, त्यांनी तिला सिलेक्शन वगैरे काही केलं नाही, ही गोष्ट वेगळी. पण किती बघा की छोट्या छोट्या गोष्टीचा मॅटर करत असतात. त्या उलट उत्तरा मोने, एका माझ्या कार्यक्रमाला निवेदिका होत्या, त्यांनी आपला अनुभव सांगितला होता. उत्तरा मोनेनी त्यांची पहिली नोकरी आकाशवाणी मुंबई बरोबर होती उत्तरा मोनेंची. ते उत्तर मोने म्हणाला, कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होता, गप्पा मारायला असं वेळ छान मिळते. ते उत्तर म्हणाले, उत्तरा मोने ठाकूर म्हणजे पहिली नोकरी आकाशवाणी मुंबई आणि नोकरीसाठी मी अर्ज केला. माझी मुलाखत चालू होती, 4 जण मुलाखत घेत होते. प्रत्येक जण वेगळे प्रश्न विचारत होते, पण मला कळत होतं की माझी मुलाखत चांगली चालली, माझी उत्तरं मी बरोबर देते म्हणून. त्यांचे चेहरे बघून कळलं. तर मग त्यातल्या एक जण म्हणाले, बघा आता आज शेवटचा प्रश्न, मला पण मुलाखत दिला करू. आणि त्यांनी शेवटचा प्रश्न विचारला गेला उत्तरामध्ये ना, कल्पना करा तुम्ही आता निवेदन करणार, बातम्या वाचून दाखवणार. अनेक वेळा काय होतं, बातम्या वाचत असता काहीतरी घटना घडते अशी आणि चिठी निवेदिकेच्या हातात दिली जाते, आपल्या दिसत नाही ते. ती महत्त्वाचं काहीतरी असतो, तो बातमी टॉपिक देतात आणि त्या थोडक्यात बातमी करून निवेदिकेने सांगायची असते. तर ते मुलाखत घेणारे म्हणाले उत्तरामध्ये ना, समजा तुम्ही बातम्या वाचतात, बातम्यापत्र संपत आले वेळ आणि तुमच्या हातात चिठोरा आलं. काय चिठोरा आलं? सोमवारपासून मुंबईचे कमिशनर श्रीकांत बापट यांनी सोमवारपासून मुंबईत 2 दिवस कर्फ्यू जाहीर केली आहे. मुंबईचे पोलीस कमिशनर श्रीकांत बापट यांनी सोमवारपासून पुढील 2 दिवस मुंबईमध्ये कर्फ्यू जाहीर केली आहे. ही बातमी कशी वाचून दाखवाल? उत्तरामध्ये वाचून दाखवली. आताच हाती आलेल्या बातमीनुसार बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त श्री श्रीकांत बापट यांनी मुंबईमध्ये सोमवारपासून 2 दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. त्यांनी काय दिलं होतं? कमिशनर यांनी वाचून काय दाखवलं? आयुक्त त्यांनी दिलं होतं कर्फ्यू जाहीर केले, हे वाचून दाखवलं संचारबंदी जाहीर केली. हे तारतम्य, समजसूचकता आणि सामान्य ज्ञान होता. त्या म्हणाले की ज्यावेळी मी संचारबंदी म्हटल्यावरती त्यांचा चेहरा बघितला मी मुलाखत घेणाऱ्यांचा, ते असे सूचक हसले ना, तर मला कळलं की माझं उत्तर त्यांना आवडलं आणि तसंच झालं. ते म्हणाले उद्यापासून कामावर रुजवा, आपण लेटर आपण नंतर पाठवू. म्हणजे त्या एका झिडी मांडूळकरमुळे त्या मुलीची नोकरी गमावली आणि या एका सुंदर उत्तरामुळे नोकरी गमावली. असे एक एक मंडळी अनुभव सांगतात, आपण पण त्याच्यातनं खूप शिकत असतो. नेहमी आणि कधी कसं असतं ना, की मी कुठच्या पक्षाचं सांगत नाही, पण काय मला वाईट वाटतं की लहानपणापासून आम्ही ना संघाच्या RSSच्या गोष्टीत वाढलो, त्यामुळे काही आमचं नुकसान झालं नाही, झालं ते चांगलं झालं. पण त्यावेळी कळतच आम्ही इंग्रजी हायस्कूलमध्ये होतो ना, दुपारच्या वेळी 40 मिनिटांची मध्ये सुट्टी असते. त्यांच्याकडे गोडसे सर म्हणून होते. सुट्टी झाली म्हणली की बाकी जेव्हा कोणी खेळायला जात, कोणी जवळ असेल ते जेवायला जात आणि आम्ही 40 मिनिटं बौद्धिक ऐकायला गोडसे सरांच्या घरी जायचं. कंटाळायचं, ते जरा वाटायचं मजा करावी. झाली मी 40 मिनिटाला 1 मिनिटचं एन्जॉय करायला मिळत असे, त्यांच्या घरी जायचं. चांगलं काय काय सांगत असत. तर ते आमचे गोडसे सर, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ना, पण कितीतरी आत्ता वाटतं की ऋण वाटतं त्यांचं, की आम्ही जे घडलो ना त्यांच्यामुळे घडलो. आणि नंतर त्यांनी कधीच असं उपदेश वगैरे केला नाही, पण त्याच्या वागण्यात आम्ही उदाहरण तुम्हाला सांगतो की या सगळ्या आठवणी आहेत ना, बरोबर इतक्या म्हणजे मधुर आठवणी आहेत की आम्ही 9वीत वगैरे होतो आणि आमची शाळा गेली होती सहल गेली होती मालवणला. आम्ही होतो देवगडला आणि सहल गेली मालवणला. आता विद्यार्थ्यांची सहल गेली म्हटल्यावरती आपण काय लॉजिंग बोर्डिंगमध्ये उतरत नाही, कुठे उतरणार? एखाद्या शाळेमध्येच उतरणार. तसं मालवणमध्ये एका शाळेवरच्या वर्गामध्ये आम्ही उतरलो होतो. प्रत्येकाने आपलं जाताना पत्रंजी वगैरे घेतली होती आणि त्या शाळेच्या वर्गशिक्षकाने काय केलं होतं, वर्गातली बेंचीस जी होती वाकं, ती एकावर एक अशी डाळ होती, ती खाली जागा केली होती. त्याच्या मोकळ्या जागेमध्ये आम्ही पत्रा टाकून झोपलो होतो. 2 दिवसाची सहल होती आणि सहल झाली आणि आम्ही निघालो. तरी आमच्या गोडसे सरांनी सगळ्यांना विचारलं, अरे आपण सामान घेतलं का बरोबर? काय राहिलं नाही ना? तरी नाही. नक्की राहिलं नाही ना? नाही. ते म्हणाले नाही कसं? म्हणाले आपण इथे राहायला आलो म्हणून या इथल्या मुलांनी म्हणजे शिक्षकांनी की बाका एकावर एक ढाळून आपल्यासाठी जागा केली. आपलं काम आहे ना, आपण ती होती तशी लावून नको का ठेवायला? मग आम्ही सगळ्या मुलांनी ती सगळी बेंची सुचून होती तशी लावून ठेवली. म्हणजे कृतीतून त्यांनी दाखवलं. इतकं ना डोक्यावर घडलं की आमच्या त्यावेळी लक्षात आलं नव्हतं. आणि ते व्यक्तिगत त्यांच्याबद्दल सांगायचं, गोडसे सर आमचं घर देवगडपासून 4.5 किलोमीटर, तिथे गोडसे सर देवगड एस टी स्टँडवर राहत असत.
4.5 किलोमीटर आमच्या घरापासून होतं. एक दिवशी ते संध्याकाळी आमच्याकडे आले, काहीतरी काम होतं आणि 7 वाजता, 7 आमच्याकडे पूर्ण अंधार होतो, 7 वाजता ते सायकल घेऊन निघाले आपल्या घरी जायला. 4.5 किलोमीटर गेले आणि ते जेव्हा आले होते त्यावेळी माझा धाकटा भाऊ, त्याला एक 2-2 महिने झाले ना, एक ॲलर्जी होती. म्हणजे सगळ्या अंगावरती असं सुजलं सगळं, पितांबी म्हणतात त्याला, सगळं भरपूर ताप यायचा, सगळं लाल लाल व्हायचं सगळे चकण्याच्या अंगावरती. ते आमच्याकडे आपटे म्हणून एका वेळेवर डॉक्टर होते. त्याचं औषध आलं की 2-3 दिवसात बरं वाटायचं. तर नेमके गोडसे सर आले होते त्यावेळी मला बाबाने फडफडलेला सगळा सगळं ओळखू येत नव्हतं, असं सगळं सुजलेला. तर म्हणाले काय, तर माझे वडील म्हणाले आणि आपल्या डॉक्टरांचं औषध असतं, आमच्या गावात डॉक्टर एकच आणि ते नेमके नव्हते गावामध्ये, कुठे बाहेर गावी गेले होते. तेवढे औषध त्या काय नव्हतं, तसाच विचार तळमळत होता. आणि मग हे ऐकलं होते ते तरी काय करणार, आमचं घरचे उपाय आमच्याला लावायचे वगैरे सगळे केलं, पण त्यांनी काय होत नसतं, त्यांच्या औषधांनी बरं वाटायचं. तर हे गोष्ट जर बघितलं हा माझा भाव आजारी म्हणून, तर काय करू शकत नाही. ते परत 4.5 किलोमीटर आपल्या घरी गेले आणि त्यांचं घर आणि आपल्या डॉक्टरांचं घर जवळजवळ होतं. तर तिथे गेल्यावरती आमच्या गोष्टीसाठी बघितलं की आपल्या डॉक्टरांच्या घरामध्ये कंदील दिसतंय, म्हणजे घरात माणसं आहेत. मग ते गेले आणि खरोखर ते डॉक्टर आलेले होते. एक गोडसे मास्टर त्या डॉक्टरना म्हणाले, हो ते खाक्षीमध्ये ठाकूर तुमचा पेशंट आहे ना. हो, पण मी आता आलो तिकडनं, तो तर फणफणला आहे, तापाने सगळी पितांबी आली आहे. आता नेहमीचे डॉक्टर म्हटलं ते औषध तिकडं, पण आता काय करू, माझ्याकडे औषध ते आम्ही घेऊन जातो. ते आपल्या डॉक्टरांकडनं त्या गोडसे सरांनी भावाला जे औषध असतं ते घेतलं आणि पुन्हा ते ग्रस्त 4.5 किलोमीटर सायकलनी घरी आले. आमच्या भावाला ते औषधं दिली, पुन्हा 4.5 किलोमीटर आपल्या घरी गेले. म्हणजे त्यांनी वागणुकीची दाखवली. सगळं आदेश म्हणतो ना, तुम्हाला सांगतो सगळी मंडळी आजपर्यंत भेटली ना. आमच्या गोदीमध्ये शंकरराव रानडे म्हणून होते, पोस्टात क्लार्क होते. कुठे भूकंप झाला, पूर आला की शंकरराव याच्या मी वाट बघत असतो, त्यांच्याकडे देते पैसे की योग्य ठिकाणी ते जाणारी माहिती होतं. तशी एक मंडळी आठवणी राहण्यासारखीच होती. आणि त्या गोडसेसरांची आठवण माहिती म्हणजे ते शीतलस्थ कवी होते. त्यांची एक कविता रत्नागिरीला बऱ्याच वर्षापूर्वी, भारत त्यावेळी भाजप नव्हता, भारतीय जनसंघ होता, त्यावेळी अटलजी तिथे अध्यक्ष होते. त्यावेळी मोठा मेळावा रत्नागिरी झाला. त्यावेळी आमच्या गोडसेसरांनी कविता केली. अटलजींना इतकी आवडली होती, त्यांनी बोलावून घेतलं, पाठीवर आठवून शाबासकी दिली. तसे आमचे गोडसेसर शीतलस्थ कवी होते. आणि तिथं वारेमाप कविता करत नसत, पण अतिशय छंद, यम, त्रास वगैरे असं त्यांच्या कविता असत. एकदा त्यांनी काही वर्षापूर्वी कविता माझ्याला सांगितलं, त्यांनी करत सिद्ध असं होते, चांगली कविता लगेच करत. तर त्यांनी कविता केली होती, जिथे जागते काव्य नांदता कशास कविता करू, जिथे जागते काव्य नांदता कशास कविता करू. आणि पण पुढे काय करतो सगळं आठवत नाही मला. नंतर मधल्या काळात खूप वर्ष गेली आणि मग ते निवृत्त झाले. आणि त्या वयामध्ये ते आजारी पडले. मग ते मुंबईला मुलाकडे आले होते मागून गेला, तिथे काही महिने होते. म्हणजे परिस्थिती खूप दयनीय होती त्याची. एवढे ते ॲक्टिव्ह होते, पण मग कायम सिलेंडर ठेवलेला ऑक्सिजनचा, त्यांना बोलता येत नव्हतं. मी भेटायला गेलो 2 तास, जास्त मीच बोलत होतो, कारण त्यांना बोलता येत नव्हतं आणि ताकदही नव्हती. मीच बोलत होतो. खूप खुश झाले, काय करतो वगैरे सगळं विचारलं. आणि मग सर तिकडे आठवण केली. म्हटलं सर तुम्ही त्यावेळी कविता केली होती, जिथे जागते काव्य नांदता कशास कविता करू. तर त्यांनी पुणेनी मला सांगितलं, तिथे कागद पेन्सिल ठेवलेली असेल, कागद आणि पेन. पुणेनी सांगितलं ते दे म्हणून. नंतर कागद पेन त्यांना मी दिला. तर त्यांनी झोपल्या, म्हणजे असे ते पूर्ण झोपलेले नव्हते, मागे टेकून असे झोपला होते. तर त्यांनी तिथल्या तिथे त्या पॅडवरती त्या कवितेला अनुषंगाने एक कडवं तिथल्या तिथे त्यांनी लिहिलं. ते कडवं असं होतं, शब्द न आता शब्द न आता का इथे जरा जर्जर झाले होते, बघत नव्हते इतका ॲक्टिव्ह मनुष्य. ते त्यांनी, मी त्या कवितेची आठवण करून दिली होती, त्यांनी लगेच पेनाने लिहिली ती कविता. त्याचा एक कडवं जुनं नाही, नवीन लिहिलं त्यांनी. त्याचं होतं, शब्द न आता अर्थ पेलती, नेत्रामधुनी अश्रू बोलती, आणि समर्थ विजयी मम शिष्याचा पराभूत मी गुरु, जिथे जागते काव्य नांदता कशास कविता करू. समर्थ विजयी मम शिष्याचा पराभूत मी गुरु. आणि त्यानंतर ते 8 दिवसांनी गेले. पण इतकी प्रतिभा त्याची शेवटपर्यंत जागृत होती याची. तर असे त्यानंतर 8 दिवसांनी ते गेले. पण असे एक आठवण येतच नाही. त्यावेळेस कितीतरी आठवणीचं पुलंचं ज्यावेळी मी अपूर्वही वाचलं,
त्यामध्ये मुलांनी लिहिलं की मी इंग्लंडला गेलो होतो तेव्हा मला एक मिक्सर दिसला दुकानात, मला ते आवडला. आता आपल्याला मिक्सरची अपूर्वही नाही, पण हे घडलं त्यावेळी पाट्यावरपंट्याचे दिवस होते, घरी सगळी पाट्यावरपंट्यावरती झालं. मिक्सरची चेंज होती. आमचं लग्न झालं ते माझ्याकडे मिक्सर होता, सासऱ्याच्याकडे नव्हता, म्हणजे अशी परिस्थिती होती. तर मुलांनी लिहिले त्याच्यामध्ये मला तो मिक्सर खूप आवडला आणि मिक्सर तो घेणार एवढ्यात एक भारतीय मनुष्य त्या दुकानात आला. त्यांनी मुलांना ओळखलं आणि सांगितलं की मिक्सर घेऊ नका तुम्ही इथे, कारण त्या काळी भारतामध्ये परदेशी वस्तू आणल्या इम्पोर्टेड की त्याला 400% ड्युटी होती, 400% ड्युटी होती, म्हणून स्मगलिंग होत होतं. आता स्मगलिंग झिरो झालं, कारण आता मुक्तपणे वस्तू इकडे तिकडे जातात. तर ती 400% ड्युटी म्हटल्यावर ती केवढ्याला पडणार तो मिक्सर. त्यामुळे मुलं म्हणाले की दुकानदाराला सांगतं सॉरी मला मिक्सर नको. तो दुकानदार म्हणाला वॉट हॅपन. तुला म्हणाले की जर आमच्या देशामध्ये भारतामध्ये 400% ड्युटी आहे त्याच्यावरती, एवढी मला महाग पडेल, तुम्हाला नको म्हणून. हे दुकानदार लोकांना सगळे कायदे कायदा माहिती असतं. तो दुकानदार म्हणाला मुलांना, तो म्हणाला की म्हणजे आता इंग्रजीतून तरी सांगितलं की नियम असा आहे, तुम्ही भारतामध्ये इकडची वस्तू घेऊन गेली तर 400% ड्युटी आहे, म्हणजे लक्झरी आयटमला. पण जर तुम्ही ती वस्तू 6 महिने वापरली आणि मग भारतात नेली तर ड्युटी झिरो आहे. तर त्यावेळी मुलं म्हणाले की मी आता घेतलं की 8 दिवसांनी मी भारतात जाणार आहे, की 6 महिने काय वापरू शकत नाही ते राहून. त्यावर दुकानदार म्हणाला नो प्रॉब्लेम, म्हणाला मी तुम्हाला 6 महिन्याची आधीची तारीख टाकून दिली देतो ना. मुलं म्हणाले मला धक्का बसला, कारण शाळेत असतानापासून आम्ही धडे वाचतो, इंग्रज प्रामाणिक, इंग्रज शिस्त. आम्हाला एक धडा होता इंग्रजांच्या स्वभावाविषयी. ते म्हणतात की 3 माणसं जमली की लगेच इंग्रज माणूस लाईन लावतो, किती म्हणजे त्यांच्या रक्तात शिस्त आहे. आणि हे आम्ही ऐकतो आणि प्रत्यक्षात जमतो ते म्हणतो 6 महिन्याच्या आधीची तारीख टाकून देतो. त्यावर मुलं म्हणाले सॉरी मला नको, कारण मी माझ्या देशाला फसवल्यासारखं होईल ना. मी 400% ड्युटी वाचवायसाठी मी ह्या मी करणार नाही, मला मिक्सर नको, पण माझ्या देशाला मी फसवणार नाही. आणि त्याने मिक्सर घेतला नाही, पण त्यांना तो धक्का बसला की आम्ही ऐकतो हे इंग्रजाबद्दल आणि प्रत्यक्षात असं आहे. तर ते घरी आल्यावरती त्यांची जरा मूड वेगळा होता. तसं असतं नवऱ्याची मूड बायकांना बरोबर कळतात. ते घरी आल्यावरती सुनीताबाईंना लक्षात आलं की काहीतरी पुस्तक गडबड आहे दया. त्याने विचारलं संध्याकाळी, भाई अरे काय झालं सकाळपासून तू अस्वस्थ दिसतोय. तेव्हा मुलं म्हणाले पत्नीला सुनीताबाईंना की असं असं झालं, आता धक्का बसला की आम्ही म्हणतो इंग्रज प्रामाणिक आणि तुम्हाला सांगतो 6 महिन्याच्या आधी तारीख टाकून देतो म्हणून. त्यावर सुनीताबाई म्हणाले अरे हात त्याच्यात काय एवढं म्हणतो, म्हणून तो अस्वस्थ दिवसभर. अरे शेवटी दुकानदार आहे तो. हां, तो भारतातला दुकानदार काय इंग्लंडमधला दुकानदार काय, शेवटी तो दुकानदार आहे, तो असंच करणार. फरक एवढा आहे, भारतातला दुकानदार वजनात मारतो, इंग्रज दुकानदार तारखेत मारतो. म्हणजे त्यांनी किती चटकन सोल्युशन दिलं. अशा प्रकारे ती गोष्टी आहेत ना, ते लक्षात ठेवायची काही गरजच लागत नाही. आणि कित्येक आपण त्या बातम्यामधनं सुद्धा परिस्थिती आधी सध्या बघा राजकारणानं ना जरा काय विरुद्ध बोललेलं चालत नाही ना, त्यामुळे हल्ली अर्जंट लोकांना लिहिताना जरा झोपूनच लिहायला लागतं असं. त्यांना मग फोन येतात काहीतरी किंवा पोस्ट येतात शिवाय ती गोष्ट वेगळी. त्यावेळी तसं नव्हतं. विलासराव देशमुख ज्यावेळी मुख्यमंत्री होते ना, त्यावेळी काहीतरी साहित्य संमेलन वगैरे होतं आणि तिथे मुलं आणि अनेक साहित्यिकांना बोलवलं होतं. आणि आयोजकांनी सगळ्यांना समया दिल्या होत्या छानशा अशा. आणि समारोपाच्या भाषणामध्ये मुलांना सांगितलं समारोपाचं भाषण करायला, तर मुलांनी सांगितलं सगळे विलासराव देशमुख आणखी बरेच मंत्री सगळे बसले होते. तर मुलांना समारोपाचं भाषण करायला सांगितलं. त्यावेळी मुलं म्हणाले आज तुम्ही आयोजनाचं एक नियोजन सगळं चांगलं केलं, शिस्तबद्ध होतं सगळं, आमचा पण चांगला सत्कार केला, आम्हाला भेट वस्तू चांगली दिली, समय आम्ही रोज नक्की लावू, त्याच्यामुळे रोज तुमची आठवण येत राहील. तर तेलाचे भाव जरा कमी करता येत असेल तर बघा. त्यावेळी तेलाचे भाव जास्त होते, कशी कोपरकरी त्यांनी वाढले, तर तेलाचे भाव जरा कमी करता येत असतील तर बघा. अर्थात विलासरावांनी सुद्धा इथं स्पोर्टिंगला घेतलं ना ते, जर काय काय लोकांचा अपमान वाटतं असं की असं मला सगळ्यांच्या देखील बोलले तसे म्हणजे मंडळी. आणि जुन्या गोष्टी आठवल्या की एक अनेक वेळा एन्जॉय करायला होतं. जसं एक लावणी होती बघा, झाली बहार मर्दी सकटी सकटी सकटी
साडी दिली 100 रुपयाची. 100 रुपयाला बनियन पण येत नाही, कारण आणली 160 रुपयाला बनियन. 100 रुपयाची साडी आणि चांगली असेल. मी सांगतो, माझं 1975ला लग्न झालं. प्युअर सिल्कची साडी अंबिकाबाईंची मी आणि बायकोनी घेतलेली पहिली खरेदी. 95 रुपयाला फक्त प्युअर सिल्कची साडी 1975 95 रुपयाला. आता काय हजाराचा काही म्हणजे काही हजार असा तो प्रकार असतो. तसं एक एक गोष्टी जुन्या आठवण्याची कधी हसायला झाले ह्याचं म्हणाल ना, स्वस्ताईचं वगैरे. आता पण खरंच रमतो की किती गोष्टी आता म्हणजे कथा वाटाव्यात अशा, की जसं एक जंजीर चित्रपटामध्ये गाणं होतं बघा, जया भादुरीच्या तोंडी, ती चाकू सुरीला धार काढणारी दाखवली. हे सिनेमात अनेक वेळा सगळ्यात वेगळी दाखवतात. कुठेतरी आपण बघतो बाबा, ती मुलगी याची चाकू सुरीला धार काढून गाणं म्हणत चालले, सिनेमॅटिक असं. तर ती काय म्हणते, कोचुरिया तेच करालो, आणि मग गाण्यात तर गोळ करते, मजुरी लेती हूँ मैं 10 पैसा. मजुरी लेती हूँ मैं 10 पैसा. 10 पैसे मजुरी होते. आता 10 पैशाला काही 10 पैशाचं नाणं नाही, 50 पैशाचं नाणं नाही. पण असं जुन्या गोष्टी आठवलं नक्की करत आपल्याला एक मजा येते, एन्जॉय करायला होतं. आणि स्वतःचे पण आम्ही अनुभव असत नाही. तर मी कोल्हापूरला गेलो होतो आणि अंबाबाईच्या दर्शनाला इतकी गर्दी होती, म्हणजे दुसऱ्या कामाला गेलो होतो तर कोल्हापूरला गेलं की दर्शन घेऊन यायचं. त्यात काय, तर मी गेलो भेटली की इतकी गर्दी होती की लाईन लावून दर्शन, मी कुठे लाईन लावून दर्शन घ्यायला जात नाही ना. ती मुंबईमध्ये इतकी वर्ष झाली मी आजपर्यंत लालबागच्या राजाला लाईन लावून जायचंच नाही, सहज होतं असं ती माझी मत आहे. तर त्यामुळे मी टाळलं, म्हटलं नाही जायचं अजून. तेवढ्यात काय झालं माहिती का, मी उभा होतो त्या इतक्या गर्दीमध्ये 2-2.5 तास लागले असते. म्हटलं नको, मी लवकर जायला निघणार. एवढ्यात ना माझ्या भाग इतकी गर्दी होती परिसरामध्ये सुद्धा, कंपाऊंडमध्ये त्या देवीच्या तिघी तरी बायका अशा, म्हणजे चांगल्या घरातल्या असं सुखवस्तू म्हणतात तसं त्या होत्या. त्या बाजूलाच उभ्या होत्या, त्यांचा मला काही संबंध नव्हता. त्या उभ्या होत्या, मी माझ्या उभा होतो. तेवढ्यात एक माणूस आला देवळातला, तो कर्मचारी. काय झालं होतं, याच्या तिघी होत्या, त्यामध्ये VIP बायका होत्या. त्यांनी सांगितलं असणार आतमध्ये आम्हाला दर्शन पाहिजे म्हणून. मग त्यांना VIP वेगळा दरवाजा असतो, तिकडनं तो घेऊन जायसाठी तो आला आणि त्या देवळाचे शिपायला वाटतं की मी त्यांच्याबरोबरच आहे. अचानक आहे म्हणून मला कळेल ना, म्हटलं ओळखीचं नाही म्हणून चला म्हणून. तर तो चला म्हणाला म्हणून मी चाललो त्याबरोबर. बायका पण चालल्या त्यांच्याबरोबर. मला पण दर्शन झालं, मी बाहेर आलो. त्याला असं वाटलं की त्यांच्याबरोबर आहे, म्हणजे काही न करता कोणाला गाडी आणलं होता, दर्शन घडलं. पण पुढची कथा अशी आहे की बाहेर आम्ही आता RSSच्या मशीद वाढलेले सुसंस्कृत एवढं त्यांनी दर्शन घडवलं, त्याच्या आभारचं वाहण्यात नाही येत ना. तर तीही बायका होते ना, त्या केसात निघून गेल्या. मी आपलं भाऊ धन्यवाद तुम्हाला, तुम्ही एवढा तुम्हाला दर्शन झालं नाही, तुम्हाला थांबायला लागलं असं, तुम्हाला काय बघत राहिला. कारण त्या VIP लोक असतात ना, त्या सहजीने थँक्यू म्हणत नाही. मला पुलंची आठवण आली. पुलंनी जे VIP लोक कधी टीप देत नाहीत, VIP लोक फक्त दम देतात, म्हणजे टीप देत नाही, दम देतात. तसं VIP मनुष्य कधी असा आवाज वगैरे माणसाच्या बंदडीत पडत नाही. तेव्हा त्याला कळलं की कोणा माणसाला मी हात सोडलं असेल म्हणून. तसं पुलंचं पुस्तक वाचलं त्यांनी लिहिलं होतं की मी विमानतळावरती मला कोणी पोचवायला लोक आली होती. हल्ली आता तर पोचवायला वगैरे जाता येत नाही, जुन्या काळी पोचवायला आली तर तिथल्या माणसाला वाटलं त्याकडे एक VIP तर VIP उडून दिली. मी बसलो विमानावर, मी बाहेर पडलो, त्याला 10 रुपये टीप दिली. त्यावर तो माझ्याकडे बघत राहिला. तेव्हा तुला म्हणाले की त्याला आश्चर्य वाटलं, VIP लोक कधी टीप देत नाही, दम देतात फक्त. त्यामुळे त्याला VIP नाही, म्हणजे कोणाला पोली उडून दिले त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरती ते दिसत होतं. पण अनेक काळ असं होतं की आपण बघतो आणि सोडून देतो. मी एका ऑफिसमध्ये गेलो होतो, एका माझ्या मित्राला भेटायला. आता हल्ली ऑफिसमध्ये कसं असतं, बाहेर अभ्यास करताना बसायसाठी 10-12 सोफे वगैरे सगळे असतात. तर मी बसलो होतो तिथे, ते बोलवायची वाट बघत होतो. तेवढ्यामध्ये तिथे मुलाखती पण चालू होत्या. त्या मुलाखतीसाठी काही तरुण आले होते आणि दिवस पावसाळ्याचे होते. तर एक तरुण आला, सगळा रेनकोट वगैरे घेतलेला. त्यांनी तो रेनकोट काढला, सोफ्यावरती ठेवला आणि मग वाट बघत बसला. तरी आता मला सांगा, साधी अक्कल पाहिजे. पावसाळ्याचे दिवस आहे, पुढच्या ऑफिसमध्ये रेनकोट ठेवायला कुठेतरी जागा असेल, रूट असेल, तर तिथे सिक्युरिटी गार्डला विचारायचं की नाही बाबा रेनकोट कुठे ठेवू. त्याने बिनदिक्कत त्या सोफ्यावरती ठेवून दिला. आणि एवढा किमती सगळं फर्निचर असेल ना, मला रेनकोट ठेवला. आणि आतमध्ये CCTVमधनं त्या माझ्या मित्राला दिसत होतं यांनी असं झालं. मी तिथेच आतच बसलो होतो. त्यांनी बाहेरच्या त्याच्या असिस्टंटला सांगितलं, हू इज दॅट इडियट.
सोफ्यावरती ओला रेनकोट होईल त्या TDI त्याला इंटरव्ह्यूला नुसतं बोलावं दुसरी त्याला घ्यायचं नाही. कारण एवढी त्याला अक्कल नाही की दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ते ओलं ठेवतात तिकडे. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला जज केलं जात असतं. त्यामुळे त्याच्यातही आपण करायचे शिकत असतो. आणि अनेक लोकांचं असं असतं की सोप्या भाषेत बोलतात ते. आमचे अमर्त्य सेन म्हणून आहेत अर्थतज्ञ, त्याने एकदा एका भाषणामध्ये कोणीतरी विचारला प्रश्न. नॉर्मली हॅलोमध्ये भाषणं झाली ना की प्रश्न विचारतात श्रोते. त्याने कोणतरी प्रश्न विचारला, जागतिक अर्थव्यवस्था याच्यावरती थोडक्यात सांगा. जागतिक अर्थव्यवस्था म्हणजे काय थोडक्यात सांगा. अमर्त्य सेन म्हणाले, खेड्यामध्ये 2 तरुण दट्टेकट्टे असे चालले होते. त्यांना विचारलं की तुम्ही आता रस्त्याने जाता आहे, समजा समोरून वाघ आला तर तुम्ही काय कराल. तरुण म्हणाले, काय करणार, समोरून वाघ आला म्हणजे काय होणार तुला ठरलेलंच आहे. पण आम्ही दोघेजण जीवात जीव असेपर्यंत एकत्रितपणे त्या वाघाचा सामना करू. पुढे जे काय होईल ते होईल. दोघे आम्ही एकत्रितपणे वाघाचा सामना करू. अमर्त्य सेन म्हणाले, हाच प्रश्न मुंबईमध्ये MBA करणाऱ्या 2 तरुणांना विचारला. तुम्ही रस्त्याने जाताय, समोरून वाघ आला तर काय कराल तुम्ही. ते 2 तरुण म्हणाले, आम्ही मागच्या मागे ठोकून जीवाच्या आकाराने पळत जाऊ. इतके पळत जाऊ की ताकद लावून पळत जाऊ. दोघांमध्ये जो पुढे जाईल तो वाचेल, जो मागे राहील त्याला वाघ खाईल. या सूत्राला जे सामना करू वगैरे हे काय नाही. आम्ही पळत जाऊ, जो पुढे जाईल तो वाचेल, तो मागे राहील त्याला वाघ खाईल. तेव्हा अमर्त्य सेन म्हणाले, ज्यावेळी एकाच्या मरणावरती दुसऱ्याचं जगणं अवलंबून असतं त्याला जागतिक अर्थव्यवस्था असं म्हणतात. सोप्या शब्दात सांगितलं. तर अनेक ठिकाणी ना की आपण असं एक सलीम अली म्हणून पक्षीशास्त्रज्ञ होते, त्यांचं एकदा भाषण ऐकलं होतं रिपोर्टमध्ये. आपण नेहमी ना इथे मुंबईत दिसत नाही पण कोकणामध्ये गेलं ना संध्याकाळी असं बसलं की ढगात आभाळातून ना पक्ष्यांचे शेकडो पक्षी असे उडत असतात. ते दृश्य एवढं विहंगम असणार, ते आकार बदलत असतात, कधी इकडे कधी तिकडे, कधी वर कधी खाली. सुंदर दृश्य असतं ते. तेव्हा सलीम अली म्हणाले होते, हे पक्षी जे उडतात तुम्हाला जे दिसतात त्याला शास्त्र आहे. काय शास्त्र आहे की ज्यावेळी पक्षी उडतात आणि जे पक्षी सगळ्यात बाहेरच्या बाजूला असतात हव्यामध्ये, या बाजूला आणि त्या बाजूला जे पक्षी उडतात त्यांना वाऱ्याचा विरोध जास्त होत असतो म्हणून ते थकतात. आतल्या पक्ष्यांना एवढा वाऱ्याचा विरोध होत नाही. जसं आपण सायकल चालवताना बघा केवढा वारा समोर येत असतो, तो प्रकार होतो. त्यामुळे पक्षी जो बाहेर असतो, जो ज्याला वाऱ्याचा त्रास होत असतो, तो काही वेळानंतर आत जातो आणि आतल्या रांगेतला पक्षी बाहेर येतो. हे आपल्याला दिसत नाही पण म्हणून ते आपल्याला आकार बदलल्यासारखं वाटत असतं. हे जे सामंजस्य आहे कोणीतरी शिकवलं आहे. त्यावेळी तू थक आहे, तो थोडा अंदर आलाय माहिती. हे लहान आणि गंमत म्हणजे जी पिलं असतात किंवा पूर्ण वाढ झालेले पक्षी असतात त्यांना हा नियम नाही, ते आतच असतात. मोठे वाढ म्हणून म्हणाले हे आपल्याला तर दिसत नसतो, पक्षांचा थवार दिसतो. पण ते म्हणाले की हे इतकं सामंजस्याने चालत असतं. तो बाहेर यायचा मग तिसऱ्या रांगेतला दुसऱ्यातला पहिल्यामध्ये इतकं म्हणजे सफाईदारपणे चालू असतं. कुठेही पक्षी एकमेकांच्यावरती आपटत नाही. देवाची किमया आहे, म्हणजे देव आहे नाही कोणी म्हणत असेल, हे उदाहरण आहे. तेव्हा ते म्हणाले सुतार पक्षाचं घरटं अंडी झाली पिलं झाली की ते सोडून देतात. ते घरटं आपण 2 हाताने ताकद लावून सुटं करायचं म्हटलं ते होत नाही. आणि म्हणून पेंडाबाई म्हणाला की तिची उलुशीचं चुरचं त्याचं दातं त्याचं वगैरे त्यावेळेस अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. त्यांच्या सगळ्या आठवणीच असतात. अशा तसं नाटकामध्ये सुद्धा शंदा नवरेंचं एक नाटक होतं सूर्यरावडे, त्यामध्ये सतीश दुभाषी भूमिका करायची. सतीश दुभाषी अकाली गेले सतीश दुभाषी. ते सतीश दुभाषी एक संवाद होता शंदाने लिहिलेला त्या नाटकात. इतकं छान म्हणायचं ना, म्हणजे कसं हे लेखक लिहितो पण नटाने तेवढं पोचवणं महत्त्वाचं असतं. तर सुभाषीचं सतीश दुभाषीचा जो संवाद होता त्याचं म्हणतात आमच्या बायकोशी बोलत असतात ते सतीश दुभाषी असं दाखवलं. अरुंधती एका आश्रमामध्ये एक शिष्य होता. तो गुरुजीला नेहमी सांगायचा, गुरुजी मला आत्मज्ञान व्हायला पाहिजे, असं काहीतरी करा. एक दिवशी गुरुजी म्हणाले, बाहेर धोधो पाऊस पडतोय, ह्या धोधो पडणाऱ्या पावसामध्ये तू 1 तास 1 टक आभाळाकडे बघत राहा, म्हणजे तुला आत्मज्ञान होईल. त्यावर तो शिष्य बाहेर गेला. 1 तास धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये आभाळाकडे बघत 1 तास 1 टक राहिला आणि 1 तासानंतर गुरुजींच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी
गुरुजी तुम्ही सांगितलं म्हणून मूर्खासारखा मी 1 तास आम्हालाकडे बघत राहिलो, काही आत्मज्ञान वगैरे झालं नाही. त्यावर गुरुजी म्हणाले, अरे आपण मूर्ख आहोत हे कळलं ना, त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. हा संवाद एवढा प्रभावीपणे आमच्या सुधी दिवशी पोहोचत असत ना. तेवढ्या अशा गोष्टी सगळ्या आठवणीच्या त्या हे आहेत. तसे ते कॅशल गाणेकर आपले चॉकलेट उडवते. पण तुम्हाला सांगतो, अनेक वेळा ना बारकावे आम्ही का वगैरे लक्षात येत नाही. तुझं गरबीचं बापू नाटक तुम्ही सगळ्यांना घेत असेल, त्यामध्ये असं दिसतं, तो बापू म्हणून दाखवला आहे, 15-16 वर्षाचा मुलगा असतो. तर तो गावामध्ये वैतागतो, तो गावातल्या लोकांच्या वर करून म्हणतो तो दुसऱ्या एका गावात जायचं आणि हॉटेलामध्ये हॉटेलचा पोऱ्या म्हणून नोकरी करायची ठरवतो. आणि वडिलांना एकदा सांगतो, मी जातो तिकडे. ठीक आहे, तर काय करणार, गावाच्या ठिकाणी काय दुसऱ्या खंडाच्या नोकऱ्या नाही. तर तो जातो आणि मग वडिलांना सांगतो. आणि तो त्या नाटकात दाखवलं आहे वडिलांना, बापू काशीनाथ गाणेकर विठोबा म्हणतात. ए विठोबा, अरे तो हे करतात कोकणात ते करतो, ए विठोबा म्हणतात. तो सांगायला जातो, विठोबा मी तर जातो त्या गावाचं नाव सांगतो. तर हे विठोबा काय करतो, म्हणजे बापूचे वडील जालन्यातनं सोन्याची अंगठी काढतात. त्याला सल्ले, मला तेव्हा कळलं, मला वाटतं सल्ले शब्द येतो, मला वाटतं आमच्या आपण अंगठी म्हणतो, पण त्याला सल्ले म्हणतात काही ठिकाणी. तर ते सल्ले, ती अंगठी देतो विठोबा या बापूच्याकडे, गाणेकरांच्याकडे, आणि सांगतो. बापू गाणेकर विचारते, सल्ले कोणाचे रे? तुझे आहे, तुझ्यासाठी केले आहेत मी. विठोबा हे सल्ले ठेव तुझ्याजवळ, अरे जीव म्हणून काहीतरी असू दे तुझ्याजवळ. विठोबा म्हणतो, तू नाही कळणार. आणि बापू, विठोबा अरे हॉटेलातला पोऱ्या आणि बोटात सल्ले बरं दिसे. आणि मग तो परत देतो विठोबाकडे गाणेकर बापू. मग विठोबा परत जांभ्यामध्ये बांधून ठेवतो. त्यावेळी बापू गाणेकर सांगतात, विठोबा बोटात घाल ना, बोटात घाल. त्याची इच्छा असते आपल्या वडिलांनी बोटात घालायची, बोटात घाल ना. तेव्हा विठोबा म्हणतो, बोटाकडचा पाणक्या आणि पोटात सल्ले बरं दिसले. त्यावेळी आपल्यासाठी प्रेक्षकांना अगदी नकळत एक चकचक होणार नाही. काय गेली ह्याच्यात कारुण्य असं आहे की त्या विचाराने कवडी करून ती सल्ले केलेले, पण तो घालू शकत नाही. का जनरली लोक काय म्हणली स्वतःकडता बांधकाणी सल्ले घालतो. म्हणजे हे जे त्यातलं दाखवलं ना कारुण्य, ते हे आहे. पण ते न कळणारे सुद्धा काही लोक असतात, ते हसत असतात. त्यांना काय वाटतं, हा म्हणतो हॉटेलचा पोरा आणि बोटा सल्ले बरं दिसेल, त्याला तो प्रत्युत्तर म्हणून म्हणत नाही, त्याच्यात कारुण्य दाखवले. तशी काही त्या गोष्टी असतात ना, आपण आठवण करतो. पण अनेक वेळा काय होतं की काही माणसं शिकलेली नसल. आमच्याकडे एक न्हावी होता. आता आपण न्हावी वगैरे, आता ती संकल्पना केली. आता सगळे आमच्या गावाला सुद्धा केस कापडची दुकानं झाली. तर न्हावी घरी केस कापवा प्रकारचा गेला. तर तो धोंडू म्हणून होता. तर तो त्या गावागावात जाऊन घरोघरी केस कापायचा, त्यावेळी आठवणे वगैरे काहीतरी असेल. त्याला एकदा मुंबईला यायचं होतं. कित्येक लोक त्यावेळी ना मुंबई बघितलेली नसत. इच्छा असेल मुंबई बघूया, आणि त्यावेळी बोटी होत्या. मला वाटतं मुंबई बोट चालायची. आता ह्याच्याकडे बोटीचं तिकीट काढायला पैसे नाही. पण किती बघा, साधं न्हावी शाळेतही गेलेलं नाही. त्यांनी काय केलं, आमच्या घरी देवगडला शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे भरपूर, म्हणजे खाऊन संपत नाही. तिथे झाड होऊन फुटून जातात, तितके शेंगा येतात. तर त्यांनी तिथे काय केलं, ते 100-125 शेंगा काढल्या. पैशाचा प्रश्नच नव्हता. आम्ही त्याला असंच घेऊन करायचं काय ते. तो 100-125 शेवग्याची शेंगा काढल्या, मोळी बांधली आणि थेट बोटीच्या बंदरावरती देवगडला गेला. आणि त्या काळी बोटीमध्ये जाताना आधी तिकीट काढायला लागत असे, बोटीत गेल्यावर मग तिकीट काढायचं. तसं गेल्यावरती तो टी वगैरे आला. आता ह्याच्याकडे पैसे काय नाही. ह्याने काय केलं, शेंगा घेऊन बोटीत चढल्यावरती, आता बोटीची पॅसेंजर कोण होते, मुंबईला निघाले, जे मूळचे गावात आलेले आणि आता परत मुंबईला चाललेले. आता जाताना प्रत्येक वर्ष काही शेंगा घेऊन जात नाही. ह्याने सगळ्या शेंगो हा म्हणतात 100-125 त्या शेवग्याच्या शेंगा बोटीतल्या बोटीतच संपल्या. पैसे मिळाले. त्या पैशाचं त्याचं जातानाचं भाडं निघालं, येतानाचं भाडं निघालं. आता हा मनुष्य त्याला हुशारून निघाला, न्हावी असून सुद्धा. तर अशा माणसाच्या सगळ्या आठवणी लक्षात आलं की वाटतं की न शिकलेली माणसं असं, पण त्याच्या उलट शिकलेली माणसं आढळण्यासारखी वागतात. त्यांनी औरंगाबादला बघितलं. माझं व्याख्यान औरंगाबादला एका मोठ्या ब्रोकिंग फर्ममध्ये तिथला व्हाईस प्रेसिडेंट मला म्हणून आपली कार से जाएंगे, त्याची गाडी होती. मी बसलो आणि तो स्वतः गाडी ड्राईव्ह करत होता. मोकळा रस्ता, पुढे काही पण दिसत नव्हतं.
पण नंतर सगळं इथलं आपलं ते गेट आहे ना तिथे दिसतं 3 मुलं होती साधारण 8-10 वर्ष वयाची. ती बघत होती हा मुलांचं कसं मन शेती असतं असं ती बघत होती गाडी येते म्हणून. तेवढ्यात एक मुलगा तिघांचा एकमेकात हातात आत होता. एक मुलगा हात सोडून झटकन तो क्रॉस करून गेला. दिसतंय आम्हाला तिथे. आता माझ्या लक्षात आलं मुलं आहेत ती, त्याला तारतम्य असत नाही. समजा त्याने मध्येच क्रॉस केलं तर काय होईल, म्हणून आपण गाडी स्लो करायला पाहिजे. ह्या व्हाईस प्रेसिडेंटने गाडी अजिबात स्लो केली नाही. त्या स्पीडनी तो चालला होता. माझ्या काळजात म्हटलं तर काय होईल काय तर सांगू कसं, त्याची म्हणजे एवढी ओळख नव्हती. तो गाडीवाला, त्याला मी काय सांगणार स्लो कर म्हणून. त्या स्पीडनी गाडी त्याची होती आणि होता ती मुलं एवढी जवळ आली. म्हटलं आता याच्या एका मुलांनी क्रॉस केलं ना त्याच्या अंगावरून गाडी जाणार भेटत नाही. मी डोळे भेटून गेलो होतो. पण सुदैवाने त्या मुलांनी नाही क्रॉस केलं, ती तिथे थांबून राहिली. आणि मग मी म्हटलं आपो स्लो करण्याचं येतं ना गाडी, तरी मला काय सांगावं. म्हणजे ब्लिंकर दियाचं ना, ब्लिंकर म्हणजे आपल्या गाडीचे हेडलाईट्स असतात त्याचे ब्लिंक करतात. ते समोरच्या वाहनाला कळतं की बाबा मला जाऊ दे, मला आवडत नाही गाडी. आता ब्लिंकरचा अर्थ वाहन चालवणाऱ्याला माहिती, 8 वर्षाच्या मुलाला ब्लिंकरच्या सिग्नलचा अर्थ माहिती का नाही. ब्लिंकर दिया म्हणजे उसको ब्लिंकर दियाचं ना, म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट मनुष्य मूर्ख असू शकतो. तसं तुम्ही अपेक्षा करता 8 वर्षाच्या मुलाला गाडीचा सिग्नल माहिती असेल. त्यामुळे हा नावे एक प्रकारचं हे दुसरं एक डोकं समजून. आणि परत ठिकाणी गेलो होतो अनेक आपल्या काही गोष्टी लक्षात येत नाही. त्या व्याख्यात्याने सांगितलं नियती आपण म्हणतो कशी नियतीचा खेळ असतो बघा. तेवढा की संजय गांधी राजकारणामध्ये होते आणि राजीव गांधींना राजकारणाची अजिबात आवड नव्हती, म्हणून ते इंडियन एअरलाईन्समध्ये पायलट होते राजीव गांधी. नंतर मग नोकरी सोडली आणि पंतप्रधान झाले. पण म्हणजे नियतीचा खेळ कसा बघा, संजय गांधी जे राजकारणामध्ये होते त्यांचा मृत्यू विमानात झाला, विमान अपघातात. आणि जे वैमानिक होते राजीव गांधी त्यांचा मृत्यू राजकारणामुळे झाला असतो. त्यावेळी नियतीचे खेळ येत असतात. तर काय काय गोष्टी असतात आपल्याही लक्षात येत नाही. पण खेड्यापिड्यामध्ये सुद्धा ना आमच्याकडे एक ना गरीब शेतकरी त्याचा बैलांची झुंज लागली ना की काय काय असं ते हाताला पेटलेलं असं कोणी माघार घेत नाही. इतकी बैलांची 2 बैल त्याचे नाही, एक त्याचा नाही दुसरे त्याला, इतकी जबरदस्त झुंज लागली बैलांची की ह्याच्या बैलाचं शिंग मुळापासनं उघडून निघालं. शिंग साधारणपणे अर्धावी आत असतं, ते मुळापासून उघडून निघालं शिंग. आणि मग ती जखम काय बरी नाही, खूप वर्ष झाली. त्या काही भेटून नाही डॉक्टर नाही काय नाही घरची जर ते हळद घालायची काय त्याने काय होईल ना. शेवटी ती जखम इतकी जरी 8-9 महिने झाले त्या जखमेमध्ये किडे पडले, तो शेवटी बिचारा तळमळायचा, कारण बोलता येत नाही, मुख जनावर ते. 8-9 महिने तसं होतं. शेवटी एक बँक मॅनेजर तिकडनं आला होता. त्या माणसाने म्हशीसाठी कर्ज घेतलं होतं. ती चेकिंग करायला बँकवाले येतात नाही, बरोबर आहे ना. त्यांनी बघितलं नाही बैल असं झालं, काय बघायचं असं झालं आहे त्याचं. आता म्हणतो बरं होणार नाही ना, खाटकाला देऊन टाकणार, आता काय उपयोग आहे त्याचा. त्यावेळी तो शेतकरी रडायला लागला. म्हणजे साहेब असं नका बोलू, साहेब असं नका बोलू, खाटकाला दे म्हणून. त्याने माझी शेती केली इतकी वर्ष, मी त्याला सांभाळीन, माझ्या ती अगदी भाकरी त्याला घालीन त्या बैलाला, पण खाटकाला देणार नाही. या विचारसरणीमध्ये किती फरक आहे बघा. सांगतो की काय उपयोग आहे, खटका देऊन टाका एवढं यांत्रिक. आणि तो म्हणतो नाही, मी शेवटपर्यंत किती झालं तरी त्याला मी सांभाळीन म्हणून. असं आहे की काय आठवणी असं बघितलेलं असतं. आणि पुलंनी त्यांच्या अंतू बर्वामध्ये छान दिले. ते म्हणतात की अंतू बर्वा सांगतात की नारळची आंबा होता, हा आंबा आमची ही गेली तिथपासून ह्या आंबा आवडला नाही. एकेकाळी पाठी भरून आंबे घेते त्या झाडाचे, भाग्य कुठच्या काय जातं कळत नाही. हो त्यावेळी ना वाटायचं, पण खरोखर आमच्या बाबतीत ते झालं. आमचं घर पूर्वी होतं ना ते आता आम्ही सोडून दुसरीकडे बांधलं 1 किलोमीटरवरती. कारण मग अशी म्हटलं असतं की पूर्वी आम्ही लहान असताना ते चालत होतं. आता मुलांना अभ्यास करायचा इंटरनेटवरती, आमच्याकडे सिग्नल मिळत नाही, काय करणार, गाडी खाली येत नाही, कोणी डिलिव्हरी होम डिलिव्हरी म्हटलं कोणी येत नाही. त्यामुळे आम्ही आता रोडच्या लेवलला घर बांधलं, त्यामुळे ते घर पडीक राहिलं आता. पण त्या आमच्या खालच्या घरामध्ये एक चिंच म्हटलं मला त्यांची आठवण येते म्हणतात संकेत साहेबांचे, हे चिंचेचे झाड कमी छान म्हणतात का. तर आमच्या घरामध्ये ना चिकूचं एक झाड होतं, अजून आहे ते. त्या चिकूच्या झाडाला अक्षरशः मोठ्या पाटी भरून एवढे चिकू यायचे. पण आता तिथे कोणी राहत नाही. पाणी लावायचं चालू आहे पण राहत नाही तिथे, वास्तव्य नाही. ज्या झाडाला शेकड्याने चिकू यायचे तिथे आता 8-10 चिकू बघता लागत. म्हणून मला तुझ्याची आठवण झाली की
माणसं तिथनं फिरत नाहीत, मालकाची ती वर्दळ नाही. त्यामुळे काय त्या झाडांचं असेल वनस्पतीशास्त्र माहीत नाही, पण ते म्हणाले तसं ही गेल्यापासून आम्ही धरलं नाही. तसं ते कुटुंब आमचं सगळं वर गेल्यानंतर तिच्यात काही राहत नाही. त्या चिकूच्या झाडाला आता अतिशय कमी चिकू जातात. अशा एक गोष्टी असतात. आणि मी तर शेवटच्या टप्प्यात आलो आहे. कोकणातलं ना आता जी मजा गेली होती, आम्ही असं ना कोकणामध्ये गुरं गिरायची, गाई बैल सगळे म्हणजे मजा यायची. आता कोणाकडे गुरंच नाही, कारण शेती करत नाहीत कोणी. बेभरोसे पाऊस, त्यामुळे शेती सोडून दिली आणि शेती एवढी आतबट्टेची होते त्यापेक्षा तांदूळ विकत घेणं परवडतं. त्यामुळे आता कोणाकडे गुरंच नाही. तर आता घरामध्ये ना केळीच्या पानावर जेवलं नाही तर बाहेर ठेवलं, पान खायला येते, गुरु म्हैस कोणी नाही जात. तर आमच्याकडे ज्यावेळी गुरं होती त्यावेळी मला अजून आठवतं, त्या गुरांना ना एवढी माया असते मालकाची. आमचं लग्न झालं, माझी बायको मुंबईतली, तिने कधी कोकण बघितलं नाही. लग्नानंतर पहिल्यांदा मी कोकणात गेलो देवगडला, तर तिथे जो मला भाऊ जातो त्याची बायको होती तिथेच राहणार आहे. एक दिवशी आम्ही गेलो होतो, ती गुरं असं त्याचं मोठं कंपाऊंड आहे आंब्याच्या झाडांचं, म्हणजे इथून पलीकडचं दिसत एवढं मोठं कंपाऊंड आहे. तर सकाळी गुरं तिथे सोडायची, दिवसभर चरतात, तर संध्याकाळी ती येतात. तर संध्याकाळी येतात म्हणजे ती सगळी कुठे विखुरलेली असतात. आम्ही गेलो होतो, मी माझी बायको आणि माझी भाऊ झाले. तर तिथे गेल्यावरती बायकोवाली जायला गेला, त्याला हाटकोत भाकर घेऊन यायचं म्हणून काय नाही. माझी भाऊ तर तिथे राहून नुसती ओरडली, येवा गो येवा गो म्हटल्यावरती लहान मूल जसं आई मला शॉपिंगला गेल्यावरती आल्यावर दूध बिलगतं ना, तशा त्या गाई म्हशी वेळ सगळे धुळून खावत आले आणि तिच्या बाजूला गोळा झाले. माझी बायको भावलं म्हणजे आम्हाला तिथं काही नवल वाटत नाही, रोजचं तर आमचं ते येवा वाटत ती येतात. तर दुसऱ्या दिवशी माझ्या बायकोने आग मारली, कोणी आलं नाही. म्हणजे शब्दाला अर्थ नाही, त्यातला भाव म्हणा की त्याचा जो काय फ्रिक्वेन्सी असेल, कोणी आलं नाही त्या दिवशी. त्याच्यात एक मजा करत असतात ना. आणि आपल्यामध्ये कोणी ज्योतिषी असेल तर वाईट काढून दिलं का, मजा म्हणून सांगतो की अनेक वेळा काय होतं माझं असं की ज्योतिषी मंडळी असं ना ते नेहमी पुढचं सांगतात. पुढचं म्हणजे 5 वर्षाचं 10 वर्षाचं, की आपण पडताळा घेईपर्यंत विसरलेले असतो. 4 दिवसांनी अमुक होणार आहे असं कोणी सांगत नाही, कारण नाही झालं तुम्ही सांगितणार आहे, तू सांगितलं तसं झालं नाही. त्यामुळे हे मंडळी नेहमी पुढचं सांगतात. तसं आमच्याकडे बंडू मामा म्हणून होता, त्याला मी कधी बघितलेलं नाही. माझ्या आईचा लांबचा भाऊ होता, मी त्याला कधी बघितलं नाही, त्याला पण बोलण्यात यायचं. तर माझी आई ना नेहमी काळजी करायची. मी कधी आता देवगडाला मी वर्षातून एकदा जात असे, तर गेल्यावरती माझी आई विचारायची कसं काय चाललंय तुझ्या हातून त्या वाईट गोष्टीने काम नाही ना, वाईट काम नाही ना घडत नाही. दर वाईटचं तिथं तुझ्या हातून काय वाईट गोष्टी घडत नाही ना, तुझ्या गोष्टी घडत नाही ना. म्हटलं नाही का मी काम करतो म्हणते एकदा तरी तू का असं विचारते. नाही रे असंच विचारलं म्हणून प्रत्येक वेळी विचारायची. एकदा मी तिला म्हणतो आई अगं तेवढे चांगले संस्कार केले, माझ्याकडनं का वाईट गोष्टी घडती नाही रे, पण असंच विचारायचं. मग माझी आई जेव्हा वागली ना तेव्हा तिची एक मैत्रीण गावामध्ये, तिने मला सांगितलं अरे म्हणे तिला तुझी नेहमी काळजी असायची. म्हटलं काय काळजी, मला नोकरी चांगली होती, सगळं व्यवस्थित होतं, व्यसन काय नाही. त्या बंडू बाबाने सांगितलं होतं ह्या मुलाचा पोलिसांशी संबंध येईल म्हणून ती नेहमी काळजीत असेल. तर पोलिसांची संबंध कधी गुन्हा केल्यानंतर पोलिसांची संबंध आहे काय पाणी निघतं आपण काय पोलिसांची या गप्पा व्हायला जात नाही. एवढे पोलिसांची संबंध म्हटलं की असं वाटतं ह्यांचं काळातून गुन्हा घडेल की काय, मग पोलिसांची संबंध येईल. आणि नंतर मग ती आई गेल्यावरती मला कळलं आणि मग कळलं आता सध्या मी सायबर गुन्ह्यांचे कार्यक्रम करतो, कॅशलेस व्यवहारांचे कार्यक्रम करतो, त्यामध्ये पोलीस असतात, तर त्या निमित्ताने पोलिसांची संबंध येतो. म्हणजे बंडू मामाचं भविष्य त्या हिशोबाने का होईना एक खरं ठरलं. पण माझी मेहुणी जेव्हा लग्न झालं ना त्यावेळी त्यांचं एक राजेश ज्योतिषी म्हणजे फॅमिली डॉक्टरचा फॅमिली ज्योतिषी, माझ्या मेहुणीच्या सासरीच्या लोकांचं एवढं त्याच्यावरती श्रद्धा, हे सांगतात ते बरोबरच होतं म्हणून. तर मेहुणीचं लग्न झालं तरी आता लग्नाला ते आले होते, तर मी तिथे उपस्थित होतो, काही चुकी नव्हे. माझ्या लेखत त्यांनी माझ्या मेहुणी सांगितलं, तर माझी मेहुणी BA झालेली होती, ही MA होणार म्हणून. आता लग्न झाल्यानंतर सासरची शिकायला देतील न देईल काय माहिती नव्हतं, पण त्यांनी सध्या मुलगी MA होणार म्हणून. पण झालं असं काही कारणामुळे माझी मेहुणी MA होऊ शकली नाही. आता तिची नातवंड आली पण शेवटपर्यंत काही कारणामुळे MA नाही झाले. तर मी माझ्या मेहुणीला विचारलं एवढं तुझे सासरचे लोक कौतुक करत असतात, एकदा विचारणं त्याला. त्यांनी सांगितलं मी लिहून देतो ही मुलगी MA होणार म्हणून. म्हटलं झाली नाही, विचारणं त्याला. मला म्हटलं असं कसं विचारणार, असं कसं विचारणार. म्हटलं विचारायचं त्याच्यात काय. म्हटलं मी विचारू का, मग तुमच्या जबाबदारी विचार. एक चांगल्या शब्दात एक दिवशी मी त्यांच्याकडे गेलो, तेही आले होते. म्हटलं काय हो तुम्ही जर सांगितलं होतं की MA होणार मी लिहून देतो, ती MA झाली नाही, मग हे कसं काय. तर मला वाटतं काय कसं त्याला
कॉर्नर केला बरोबरचा. हो तो हे लोक असतात ना ते बरोबर हुशार असतात. मी त्याला विचारलं एम ए होणार म्हणून सांगितलं झाली नाही कसं काय. त्यांनी मला सांगितलं तिच्या नशिबात होतं तिने केलं नाही. अरे नशिबात होतं आणि केलं नाही म्हणजे काय, व्हायलाच पाहिजे ना. मग पुन्हा मी त्याला विचारलं हो म्हणतो मी पत्रिका बनवता पत्रिकेवरती टॅगलाईन लिहिलेली आहे होणारे कधी नाचुके जरी असे ब्रह्मा तया आडवा. होणारे कधी नाचुके जरी असे ब्रह्मा तया आडवा पत्रिकेवर तुम्ही लिहिलं म्हणजे होणार होती तर कोणी आडवा येऊ शकतो व्हायलाच पाहिजे ना. मग ते निवृत्त झाले. नंतर कोणातरी सांगत होते त्याला सव्वीसांचा जावई नालायक आहे सगळ्यांच्या विचारलं त्याला हे कसं झालं नाही तुम्ही नशिबात होतं पण तिने केलं नाही. ते डॉक्टर काय घ्यायची सगळ्याची सांगत असतात. तर मला आज काय झालं मी अंदाज होता फक्त मी तालीम फार केली नव्हती. 6 वेळेत होतो आपण नेहमी कसं आज सकाळी कधी नाही त्याचा आयत्या वेळात जाऊन हे सगळे टॉपिक काढले. मी घरी गेल्यावरती दुपारी 12 वाजता येतो मी कारण काय बोलायचं म्हणजे काहीतरी समोर हवं तालीम करायला वेळच नव्हता राहिला पण ते साधा अंदाज असतो. तर गद्दी कलाकार गौरवांचं पण तुम्ही सगळे आलं ते मला कल्पना होती की गाण्यासारखी उपस्थिती असणार नाही. गाण्याचं एक मराठी माणूस संगीत खेळ आहे नाटक आहे गाण्याच्या वेळी जी उपस्थिती असते तेवढी असणार नाही माझी कल्पना होती. तरी पण खूप चांगली आहे. मी आता इथे थांबतो. धन्यवाद.